बायबलमधून आपण एक एक गोष्ट शिकणार आहोत आणि एक एक उदाहरण स्किट प्रमाणे तुमच्यासमोर सादर केलं जाईल. संदेश पण असेल आणि त्या देखाव्यातून आम्हाला कळेल की नेमकं प्रभूच्या पुनरुत्थानामध्ये किती मोठं सामर्थ्य आहे. प्रेज द लॉर्ड. एक वचन. आणि आठवड्याच्या पहिल्या दिवशी मोठ्या पहाटेस त्या आपण तयार केलेली सुगंधी द्रव्य घेऊन कबरेकडे आल्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ना बायबल सांगतं का ज्या दिवशी प्रभूचं पुनरुत्थान होतं त्याच दिवशी पहाटे त्याच्या शिष्या मगदा मरिया प्रभूला भेटण्यासाठी आल्या म्हणजे ते काही द्रव्य घेऊन आल्या. काय घेऊन आल्या? काही द्रव्य घेऊन आल्या. रीड करू आपण. आणि आठवड्याच्या पहिल्या दिवशी मोठ्या पहाटेस त्या आपण तयार केलेली सुगंधी द्रव्ये घेऊन कबरेकडे आल्या. बायबलमध्ये 4 शुभवर्तमानामध्ये वेगवेगळे रेफरन्स आहे. कुठं दिले त्यांनी? बोळ, गंधसरू, हे द्रव्य हे घेऊन आले. कोणासाठी? येशूसाठी. कितव्या दिवशी? तिसऱ्या दिवशी. त्यांना असं वाटलं होतं का परमेश्वराचं जे मृत्यूनंतर जे प्रेत होतं ते वधस्तंभावरून काढलं आणि जे काही यहुदी संस्कृती होती पुरण्याची, कसली? पुरण्याची. त्याप्रमाणे ती संस्कृती केली नाही अशी धारणा कोणाच्या मनात होती? त्याच्या शिष्यांच्या. त्याच्या शिष्यांच्या. म्हणून या लोकांनी काय केलं का त्या दिवशी ते गंधसरू द्रव्य घेऊन त्या कबरेकडे आल्या. पुन्हा आल्या कबरेकडे आल्या. सेम वाच पुन्हा. आणि आठवड्याच्या पहिल्या दिवशी मोठ्या पहाटेस त्या आपण तयार केलेली सुगंधी द्रव्ये घेऊन कबरेकडे आल्या. ओके. काय आणलं त्यांनी? सुगंधी द्रव्ये आणली. आता पहा, ह्याच्या आधारावर आपण म्हणतो का तिसऱ्या दिवशी आपण कुठे गेलं पाहिजे? फुलं टाकण्यासाठी. फुलं टाकायसाठी. कुठेसाठी? फुलं टाकण्यासाठी. आता मला हे क्लिअर करायचं या ठिकाणी काही तिसऱ्या दिवशी आले. किती दिवशी? तिसऱ्या दिवशी. आणि मग आपण म्हणतो का त्या आल्या मग आम्हाला पण तिसऱ्या दिवशी गेलं पाहिजे. येस. जर आमचं आप्तजन कोणी प्रभूकडे गेलं तर आपण तिसऱ्या दिवशी कुठे जातो? कबरेकडे जातो. आधार काय का मगदा मरिया या शिष्या कब्रस्थानामध्ये आल्या होत्या. येस. आल्या होत्या का नाही? पण बायबल सांगतं का नियम असा नव्हता का तुम्ही तिसऱ्या दिवशी यावं. त्यांना असं वाटलं होतं का प्रभूला वधस्तंभावरून काढल्यानंतर जी काही यहुदी संस्कृती होती शरीर पुरण्याची, त्याला जे गंधसरू किंवा जे काही बोळ त्यांना लावायचं होतं ते लावलं नाही आणि तसंच प्रेत कुठं पुरलं? कबरेमध्ये. आणि म्हणून त्यांना असं वाटलं का जे काही आमची संस्कृती आहे त्याप्रमाणे गोष्टी घडलेल्या नाहीयेत आणि म्हणून त्यांनी गंधसरू या गोष्टी आणल्या. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण बायबल सांगतं का प्रभूची जी विधी होती ती पूर्णपणे जी काही यहुदी संस्कृती होती त्याप्रमाणे केली. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. योसेफ नावाचा जो व्यक्ती होता, जो धार्मिक आणि न्यायी व्यक्ती होता, त्या व्यक्तीने जाऊन प्रभूचं जे प्रेत जे क्रूस खांबावर होतं ते जाऊन मागितलं आणि तो म्हणला शाब्बात लागणार आहे त्यापूर्वी प्रभूचं प्रेत आमच्याकडे द्या, जेणेकरून जे काही यहुदी लोकांची व्यवस्था आहे मयतीची ती प्रॉपरली आम्ही पूर्ण करू. आणि पण ही गोष्ट फक्त योसेफला माहीत होती आणि ज्यांनी ते प्रेत घेतलं त्या लोकांना. पण जे प्रभूचे शिष्य होते ना त्यांना ही गोष्ट माहीत नव्हती का प्रभूची विधी यहुदी संस्कृतीप्रमाणे झालेली आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 5व्या ठिकाणी आपण योहान काढू 19वा अध्याय. म्हणजे आपल्या मनातला जो गैरसमज आहे, कधी कधी आपण म्हणतो का रे तिसरा दिवस महत्वाचा नाहीये, पण कधी कधी आपलं वाटतं का रे असं कसं? पूर्वीपासून चाललंय. कधीपासून चाललंय? पूर्वीपासून चाललंय. पण बायबल सांगतं का प्रभूची विधी त्याच्या वचनाप्रमाणे किंवा यहुदी संस्कृतीप्रमाणे पूर्ण झाली होती. रीड करू या ठिकाणी आपण 35 वचन. आणि ज्याने पाहिले आहे त्यानेही साक्ष दिली आहे आणि त्याची साक्ष खरी आहे. नाही, 19वा अध्याय 38 वचनापासून. 38 वचन. ह्या गोष्टी झाल्यानंतर अरिमथाईतला योसेफ, येशूचा एक शिष्य पण यहुदायाच्या भयामुळे गुप्त असलेला, त्याने येशूचे शरीर घेऊन जाण्यास पिलाताजवळ विनंती केली. योसेफ हा परमेश्वराचा एक लपलेला शिष्य आणि त्याचं नाव काय होतं? योसेफ. काय होतं? योसेफ. आणि ह्या व्यक्तीने पिलाताकडे येशूचं काय मागितलं? प्रेत मागितलं. जर येशू वधस्तंभावर आपला प्राण दिला त्याचं शरीर कुठं होतं? वधस्तंभावर. कुठं होतं? वधस्तंभावर. आणि मग योसेफ नावाचा व्यक्ती पिलाताकडे जाऊन म्हणतो का त्याचं शरीर प्लीज मला द्या. आणि असं लिहिलं तो न्यायी. कसा आहे? न्यायी. म्हणजे देवाचं भय धरणार आहे. मग तो व्यक्ती अयोग्य प्रकारे प्रभूचं शरीर त्या कबरेमध्ये ठेवणार नाही. मग त्यांनी काय केलं? पुढे वाचूया 39 वचन. आणि निकेतम पहिल्या रात्रीच्या त्याच्याकडे आला होता. तोही बोळ व अगरू याचे मिश्रण सुमारे 100 रत्तल घेऊन आला. काय लिहिले? पुन्हा वाच. बोळ व. त्याच रात्रीच्या त्याच्याकडे आला होता. तोही बोळ व अगरू याचे मिश्रण सुमारे 100 रत्तल
घेऊन आला. जे काही मिश्रण या दोघींनी आणलं हे ऑलरेडी मिश्रण बायबल सांगतं योसेफ आणि निकेदमस नावाच्या व्यक्तीने आणलं होतं. येस, कोणाच्या शरीरासाठी? येशूच्या शरीरासाठी. किती लोकांना समजतं? माझी इच्छा आहे प्रत्येकाला कळावं, कारण ज्याही वेळेस अशी दुःखद घटना घडतील तिसऱ्या वेळाबद्दल आपण बोलतो त्यास लोक सहमत होत नाही. इथं स्पष्ट भाषेमध्ये लिहिलंय का निकेदमस आणि योसेफ या लोकांनी जे काही एक प्रेत विधीला दफनासाठी जी विधी करायची असती ती विधी त्या ठिकाणी केलेली आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे वाचूया. द्रव्यासहित तागाच्या वस्त्राने ते गुंडाळले. हा, काय केलं? तागाच्या वस्त्राने ते म्हणजे जे गुंडाळले. काही विधी आहे त्याला बोळ गंध सुरू लावायचं आणि ताग्याच्या वस्त्रात त्याला काय करायचं? गुंडाळायचं. पूर्ण विधी करून येशूला कुठं दफनवलं? कबरेमध्ये. सगळे बोला, कुठं दफनवलं? कबरेमध्ये. पण बायबल सांगतं ही गोष्ट शिष्यांना माहीत नव्हती. ही गोष्ट फक्त योसेफ आणि निकेदमस नावाचा व्यक्ती जे कोणी ते प्रेत पुरण्यासाठी त्यांच्याबरोबर असतील त्या लोकांना माहीत होती. आणि ह्या ज्या स्त्रिया होत्या, ज्या प्रभूचे शिष्य होत्या, हे त्यांच्याबरोबर नव्हत्या, लांबून पाहत होत्या. काय करत होत्या? लांबून पाहत पुढे होत्या. वाचूया. 41 वचन. आणि जेथे त्याला वधस्तंभी दिले होते त्या ठिकाणी एक बाग होती हा. आणि त्या बागेत एक नवे थडगे होते. पुढं त्यात कोणासही तोपर्यंत ठेवले नव्हते. पुढं 42 वचन. तर तो यहुद्यांच्या सणाची तयारी करण्याचा दिवस होता म्हणून त्यांनी येशूला तेथे म्हणून तिथे येशूला काय ठेवलं. आणि बाकी जे प्रभूचे शिष्य होते, ज्या स्त्रिया होत्या प्रभूवर विश्वास ठेवणाऱ्या, या लांबून बघत होत्या. कशा बघत होत्या? लांबून पाहत पण त्यांना होत्या. माहित नव्हतं का प्रभूची विधी प्रॉपरली झालेली आहे. मग मला सांगा, यांनी जे पुनरुत्थान दिवशी गंध स्वरूप बोळ आणलं याचा उपयोग झाला का? का मग जोरात बोला, झाला का? नाही झाला. का? कारण जी विधी व्हायची होती ती ऑलरेडी झालती आणि याच्या पूर्वी पण झाली. शिमोन नावाचा एक व्यक्ती होता, त्याच्या घरी येशूला जेवायला बोलवलं. कशाला बोलवलं? जेवायला. आणि मग एक स्त्री आली आणि तिने ते अलबस्त्र तेल कोणावर ओतलं? येशूवर. आणि शिष्यांनी कुरकुर केली आणि ते म्हणले का रे तेल कशाला ओतलं? तर प्रभू म्हणतो माझ्या मरणासाठी पुरलं. येस, कशासाठी? मरणासाठी. माझ्या मरणासाठी तेल माझ्यावर काय केलंय? ओतलं, जेणेकरून तो विधी पूर्ण व्हावा. Yes. म्हणजे आत्मिकरित्या तिसऱ्या दिवशी त्यांना जाण्याची गरज नव्हती. त्यांना माहित नव्हतं म्हणून त्या लोक ते द्रव्य घेऊन तिसऱ्या दिवशी कुठे गेले? कबरेकडे गेले. किती लोकांना समजतंय? सत्य जाणून घ्यायचंच. आम्ही म्हणतो का नाही पूर्वीपासून आलंय. कधीपासून आलंय? पूर्वीपासून आम्ही तिसऱ्या दिवशी कुठे जातो? कबरेकडे. सगळे बोला, कुठे जातो? कबरेकडे. का? कारण त्याला आधार हा आहे का मगदा मरिया बाकी शिष्य कुठे गेले होते तिसऱ्या दिवशी? कबरेकडे गेलत्या. त्यांना माहित नव्हतं. त्यांना माहिती नव्हतं म्हणून ते त्या ठिकाणी गेले होते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता तुम्हाला मला सत्य समजतंय का? हे समजतं. कम ऑन, कळतंय. मग प्रभूची इच्छा आहे का जिवंताचा शोध आता मेलेल्यांमध्ये तुम्ही करू नका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज हे सत्य लोकांना समजलं पाहिजे. कारण ज्या वेळेस आपण विधीच्या वेळेस प्रभूच्या महिमेत उभा राहिलो पाहिजे वाचनात, त्याचा आपण उभा राहत नाही. येस. बाकी खूप बोलू आपण, देव जिवंत आहे, देव कार्य करणार आहे, पण त्या जुन्या प्रथा, त्या जुन्या चाली आपण सोडत नाही. कारण नेमकं वाचनात काय सांगितलं हे कधी कोणी शोधायचा प्रयत्नच करत नाही. त्या आल्या होत्या, मग आम्ही पण जाणार. अरे ते का आल्या? त्याच्या मागचं कारण काय हे पवित्र शास्त्रामध्ये लिहिलंय, पण ते आम्ही कधी जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही. आणि म्हणून तिसऱ्या दिवशी आम्ही सगळे कुठे जातो? कबरेकडे जातो. जस्ट तिसऱ्या दिवशी गेल्याने त्याचं पुनरुत्थान होणार नाही. ज्या दिवशी प्रभू येईल त्या दिवशी आमच्या व्यक्तीचं पुनरुत्थान होणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ठीक आहे का बाबा, ज्यावेळेस मयत झाली त्यास आपलं कोणी प्रिय नव्हतं आणि तो भावनात्मक वाटायचे म्हणून त्याला असं जावं असं वाटतंय, तर ठीक आहे, तो गेला, तो पाठ वेगळा. परंतु तिसऱ्या दिवशी जाण्याला बायबलचा आधार नाही. ते ह्यासाठी गेले कारण त्यांना वाटलं का ते गंध स्वरूप बोळ जे प्रभूच्या प्रेताला लावलं पाहिजे होतं, तागाच्या वस्त्रात त्याला गुंडाळलं पाहिजे होतं, कदाचित ते केलं नाही म्हणून ते लोक तिथे गेले होते. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्याकडे बायबल आहे का? मग जोरात बोला, आहे का नाही? येस. ही जी वाचती कशातून वाचती? बायबल मधून. लिहिले का तुमच्या बायबलमध्ये? असं म्हणू नका बनकर पास्टरने सांगितलं. बनकर पास्टर सांगायला कोण नाही, त्याला जो देवाचा आत्मा सांगतोय ते तुम्हाला सांगतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. आणि नेहमी असं सांगावं, वचन सांगता असं म्हणू नका पास्टर बोलतात. कोण बोलतात? पास्टर बोलतात. पास्टर असं पास्टर नाही बोलत. पास्टर बोलायला कोण नाही, देवाचं वचन बोलतं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ही जी वाचतीये बायबल मधूनच वाचतीये का त्यांनी तेल 100 शेकल्याचं ते काय आणलं? तेल आणलं, गोळ आणलं, त्या ताग्यात त्याला वस्त्रात गुंडाळलं आणि जे काही त्यांची प्रथा होती त्या प्रथेप्रमाणे त्यांचं शरीर त्यांनी काय केलं? पुरलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला सांगा, यांचं येणं या ठिकाणी महत्वाचं होतं काय घेऊन? नाही. पण त्यांना माहित नव्हतं म्हणून ते त्या ठिकाणी आले होते. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाची इच्छा की सत्य आम्हाला कळालं पाहिजे का तिसऱ्या दिवसाला
बिब्लिकली अर्थ नाही. प्रभूचं पुनरुत्थान होईल त्यावेळेस आमचे जे प्रभूमध्ये झोपलेत ते त्यावेळेस नक्की उठतील आणि प्रभूचा गौरव करतील. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज आपण आनंद करतोय पण सत्य समजलं तर देवाला मोठा आनंद होणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण आनंद करण्यात मजा आहे का देवाला आनंद झाला पाहिजे. देवाला आनंद झाला आणि पाहिजे. आम्हाला सत्य समजलं आणि आम्ही सत्यासाठी उभा राहू तर देवाला पण मोठा आनंद होणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आपण जे प्रभूचे विश्वासणारे आहोत, ख्रिस्ती आहोत, आता जुन्या गोष्टीतून आपण बाहेर पडलं पाहिजे Yes. आणि सत्य समजून देवाचा गौरव केला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं? ठीक आहे, हे पहिलं सत्य समजणं गरजेचं होतं का त्यांनी या गोष्टी का सांगती आल्या, कारण त्यांना माहित नव्हतं त्याच्या प्रेताला त्या गोष्टी लावलेल्या. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता आपण पुढे वाचूया का ह्या दोघी इथं येण्यापूर्वी एक खूप मोठी घटना त्या ठिकाणी घडली. Yes. प्रेज द लॉर्ड. आठवड्याचा जो पहिला दिवस होता, ज्या दिवशी या दोघी या ठिकाणी आल्या, ह्यांच्या येण्या अगोदर बायबल सांगतं का प्रभूचे कोण आले त्या ठिकाणी? दूत आले. दूत आता ते आले. वचन वाचूया, हे पुन्हा जातील आणि मग आपण हे पुन्हा पाहणार आहोत. या ठिकाणी आपण ते वचन काढू आणि मग स्किट मध्ये आपण ते पाहण्याचा प्रयत्न करू. मत्तय काढू आपण 28 अध्याय, मत्तय 28 अध्याय आणि दुसरं वचन या ठिकाणी आपण रीड करू आणि मग आणि पहा, मोठा भूमिकंप झाला, कारण प्रभूचा दूत आकाशातून उतरून जवळ आला. ओके, आता हे वचन कसं झालं एक छोट्या स्किट मध्ये आपण बघू. कम ऑन, स्टार्ट करू आपण. बायबल सांगतं का त्या दिवशी पहिले एंजल्स प्रगट झाले, देवाचे एंजल दूत आले आणि बरोबर ते त्या कबरेजवळ पोहोचले. कुठं पोहोचले? कबरेजवळ कबरेजवळ पोहोचले. पोहोचले. बायबल सांगतं का जी धोंड होती कशावर, कबरेवर. ती धोंड त्यांनी सरकवली. येस. ओके, धोंड सरकवताच बायबल सांगतं तिथं फक्त एक कापड होतं. काय होतं? कापड होतं. जो रुमाल आणि जे वस्त्र होते हे दोन्ही वेगवेगळे होते. कसे होते? वेगवेगळे. आणि फक्त तिथं काय होता? कापड, एक रुमाल होता. काय होता? रुमाल. असं लिहिलं पवित्र शास्त्रामध्ये, वस्त्र आणि तोंडाला काय बांधायचे? रुमाल बांधायचे. तर रुमाल आणि वस्त्र कसे होते? वेगवेगळे. आणि बायबल सांगतं त्याच समयी जसं दूतांनी कबरचं धोंड काढली आणि आतमध्ये फक्त एक कापड होतं, मगदा मरिया आणि त्याचे जे शिष्य होते, जे स्त्रिया होत्या त्या ठिकाणी आल्या. पुढे कंटिन्यू करू आपण. आणि दारावरून धोंड बाजूला लोटून देऊन त्यावर बसला. ओके, जसं तो बसला आणि या दोघी आल्या, या दोघी आल्या. आणि ज्यावेळेस या ठिकाणी आल्या हे गंध स्वरूप बोळ घेऊन आणि त्यांनी कबरेत पाहिलं. कुठं पाहिलं? कबरेत पाहिलं. आणि त्यांना असं दिसलं का 3 दिवसापूर्वी जे प्रभूचं शरीर कुठे ठेवलं होतं? कबरेमध्ये ठेवलं सगळं कुठे ठेवलं होतं? होतं? कबरेमध्ये. त्यांनी डोळ्यांनी पाहिलं चर्च का ते शरीर त्या ठिकाणी नाहीये. नाहीये. त्या ठिकाणी फक्त काय होते? रुमाल आणि कपडा, फक्त वस्त्र आहेत. काय चर्च? वस्त्र आहेत. म्हणजे शरीर तिथं नाही. नाहीये. म्हणजे जो मेला होता, जो मेला होता, त्याचं काय झालं? पुनरुत्थान आणि झालं. मग देवदूत या लोकांना म्हणतात, या दोघींना, का तुमच्या पूर्वी तो गलिलात जाणार आहे. येस. पुढे जाणार आहे गलिलात. आणि मग तुमच्या पूर्वी तो जाऊन त्या ठिकाणी लोकांना काय होणार आहे? प्रगट होणार आहे. म्हणजे जो येशू ते तिथं शोधत होते. कुठे शोधत होते? कबरेमध्ये शोधत कुठे शोधत होते? होते. कबरेमध्ये. त्या प्रभूचं पुनरुत्थान ऑलरेडी झालं होतं चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना कळतं? कुठे शोधत होते? कबरेमध्ये शोधत होते. बोला कुठं? कबरेमध्ये. कमॉन, कबरेत का येशू? नाही. प्रभूंनी मुद्दामून त्यांना आत पाहण्यास अनुग्रह दिला आणि त्यांनी आत जाऊन पाहिलं का रे बाबा खरोखर कबर कशी आहे? रिकामी आहे. रिकामी. म्हणजे मृत्यू प्रभू येशूला बांधू शकला नाही. मृत्यू प्रभू येशूला थांबू शकला नाही. आणि खरोखर प्रभू येशूचं काय झालं? चर्च पुनरुत्थान झालं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना समजतं? प्रभूचं काय झालं? पुनरुत्थान झालं. थोडा लेट होगा टायमिंग. प्रभूचं काय झालं? पुनरुत्थान. ते तिथं शोधते चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू त्या ठिकाणी नव्हता. शिष्या देवदूतांनी सांगितलं का रे बाबा तो इथं नाहीये, तुमच्या पूर्वी तो काय होईल? गलिलात जाईल. आणि तो तिथं स्वतःला प्रगट करणार. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च, प्रभूचं पुनरुत्थान आम्हासाठी खूप गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूचं येणं आपण आनंद करतो. ख्रिसमसला कामासाठी कोण आला? परमेश्वर आला. पण ज्या उद्देशाने आला होता तो उद्देश तरी शुक्रवारी क्रूसावर पूर्ण केला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण चर्च, त्याचं उठणं हे खूप गरजेचं होतं. त्याचं उठणं हे खूप गरजेचं का होतं. माहितीये का? येशू फक्त एक कोकरा नाहीये, तर येशू एक याजक पण आहे. येस. कोण आहे? याजक पण आहे. पहा, बायबल सांगतं जुन्या कराराची व्यवस्था अशी होती का मनुष्याच्या शापासाठी कोकरूचं रक्त द्यायचं. काय करायचे? कोकराचे रक्त द्यायचे. म्हणजे कोकरू कापणार आणि कोकरू कापल्यानंतर त्याचं रक्त घेऊन कोणत्या स्थानात जायचं? परम पवित्र स्थानात. सगळे बोला, कुठं जायचं? परम पवित्र मग येशू स्थानात. कुठं मेला?
क्रुसावर मेला, सगळे बोला कुठं मेला, क्रुसावर पण मेला, येशूचं रक्त कुठं गेलं पाहिजे, स्वर्गामध्ये गेलं आणि पाहिजे. मग प्रभूचं पुनरुत्थान होतं. आणि ज्या ती स्त्री त्याला दादा म्हणते, त्याला स्पर्श करायचा प्रयत्न करते, येशू म्हणतो मला स्पर्श करू नकोस, मला कुठं जायचं अजून. पित्याकडे जायचंय. त्याचं पुनरुत्थान होऊन याजक म्हणून कोकराचं रक्त घेऊन त्याला पित्याकडे जायचं होतं. येस हालेलुया. किती लोकांना समजतं. जुना काळ जर तुम्ही वाचला असेल, कोकरू कापून फक्त होत नाही, ते रक्त घेऊन कुठं जायचं, परमपवित्र स्थानात जायचं. सेम येशू कुठं मेला, क्रुसावर मेला. इथं संपलं नाही, आता त्याचं रक्त घेऊन परमपवित्र स्थानामध्ये जायचं. येस हालेलुया. आणि परमपवित्र स्थान म्हणजे आता जमिनीवरचं नाही, कुठलं, स्वर्गामधलं. आणि मग तो म्हणतो का मला शिव नकोस, मला अजून माझ्या बापाकडे जायचं, येस. जेणेकरून हे रक्त त्या बापाला मी सादर करेन, सांगाल का ऐक आता मनुष्याच्या पापाची क्षमा झाली आहे. Praise the Lord. हालेलुया. आणि मग तो पित्याच्या उजवीकडे बसून नेहमी ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करू आम्हासाठी मध्यस्थी करा. येस. काय करणार, मध्यस्थी करणार. पित्याला तो आपले हात दाखवल, काय दाखवल, हात दाखवल. आपली प्रार्थना गेल्याबरोबर परमेश्वराकडे येशू म्हणणार याची किंमत मी काय केली, मोजली आहे. याची प्रार्थना अप्रूव्ह कर. येस. किती लोकांना समजतं, कमावून कळतंय. हा कुठं बसलाय आता पित्याच्या उजवीकडे बसलाय. ते बोला कुठं बसला, उजवीकडे. जसंच आम्ही कोणाकडे प्रार्थना करतो, परमेश्वराकडे. कोण मध्यस्थी करत, येशू मध्यस्थी करतो. तो तिथं बसला आमच्यासाठी. येस. का बघ मी वधस्तंभावर ह्यांच्यासाठी या गोष्टी केल्या आहेत. केल्यात, आणि हा जो मागतोय ह्याला हे मिळालं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लक्षात घ्या का ज्यास तुम्ही प्रार्थना करता विश्वास मोठा करा का प्रभूचं पुनरुत्थान होऊन पित्याच्या उजवीकडे तो मस्तटी मध्यस्थी करतो. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्ही पहिलेच मानले होईल का, दिलं जाईल का, तुझ्याकडे बघून भेटणार नाही, कोणाकडे बघून, येशूकडे पाहून. जोरात बोला कोणाकडे, येशूकडे पाहून. आमच्या प्रार्थनेचा फक्त आवाज जातो, आमच्याकडे बघून देव देत नाही, कोणाकडे बघून, येशूकडे पाहून त्याची देतो. गौरवी मध्यस्थी, त्याचं रक्त त्याचा प्राण बघून परमेश्वर आमच्या प्रार्थना ब्लेस करतो. प्रेज द लॉर्ड. म्हणून असं लिहिलंय जे काही त्याच्या नावात मागू पित्याकडे ते आम्हाला मिळणार, येस. आणि जे काही त्याच्या नावात त्याकडे मागू तेही परमेश्वर आम्हाला काय करणार, देणार. म्हणून प्रभूचं पुनरुत्थान हे आम्हासाठी गरजेचं आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण जास्त तो उठतो त्याच्यामध्ये आमचा पण आत्मिकता काय मिळतो, नवीन जन्म. जन्म. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च हे पुनरुत्थानाचं सामर्थ्य कोणतं, पुनरुत्थानचं आणि त्याच्या सामर्थ्य. पुनरुत्थानामध्ये फक्त तो नाही उठला चर्च, आमचा पण काय झाला, नवीन जन्म सगळे बोला, काय झाला. झाला, नवीन जन्म मग झाला. आमच्यावर जर काही शाप असतील, आमच्यावर अजूनही काही बंधनं असतील, तर प्रभूची इच्छा आहे का आम्हाला कळलं पाहिजे पुनरुत्थानाचं सामर्थ्य. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुनरुत्थानाद्वारे परमेश्वराने अन्य जातीमध्ये मोठं संजीवन आणलं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पूर्वी अन्य जातीचे लोक येशूमध्ये येत नव्हते, मोजके कसे होते, मोजके लोक. पण प्रभूच्या पुनरुत्थानाद्वारे बायबल सांगतं का जी आड भिंत होती, काय होती, आड भिंत ती होती. आड भिंत प्रभूने काय केली, पाडून लावली, आणि पूर्ण जगामध्ये संजीवनाची लाट घेऊन आला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं. प्रभूचं पुनरुत्थान झालं, काय झालं, पुनरुत्थान झालं. शिष्यांवर आत्मा उतरला आणि पूर्ण जगामध्ये ख्रिस्ताचा प्रचार झाला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू असताना जेवढा प्रचार झाला नाही तेवढा प्रचार त्याच्या पुनरुत्थानानंतर झालाच. येस आमेन. किती लोकांना कळतंय. माझी इच्छा आहे आजचा जो विषय आहे, पुनरुत्थानाचं सामर्थ्य कळावं. काय कळावं, सामर्थ्य म्हणजे कळावं. प्रभू जो उठला ना याच्या उठण्यामध्ये सामर्थ्य काय आहे, सामर्थ्य याच्या आहे. उठण्यामध्ये आम्हासाठी आशीर्वाद आहेत, आणि ते जर आम्हाला कळले तर ब्लेसिंग्स ऑटोमॅटिक आम्हाला भेटतील. येस आमेन. कारण सत्य आम्ही जाणलं पाहिजे, आणि ते सत्य आम्हाला आमचे आशीर्वाद 100% मिळून देते. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याचं उठणं कोणासाठी आशीर्वाद आहेत, आमच्यासाठी. म्हणून पूर्ण जगात आज कोणाचं नाव आहे, येशूचं नाव. सगळे बोला कोणाचं नाव आहे, येशूचं नाव. येशू हयात असताना एवढी त्याला प्रचिती भेटली नाही तेवढी त्याच्या पुनरुत्थानानंतर त्याला मिळाली. येस आमेन. किती लोकांना समजतं. येशू हयात असताना मानवी स्वरूपात असताना एवढं सगळ्या जागे जागे काम झालं का, नाही झालं. पण प्रभूच्या पुनरुत्थानानंतर तुम्ही पहा पूर्ण जगामध्ये प्रभूची लाट पसरली. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ऑटोमॅटिक लोक कोणाचा अंगीकार करू लागले, येशूचा. का, कारण सामर्थ्य आहे कशामध्ये, पुनरुत्थानामध्ये. पुनरुत्थानानंतर लोक ऑटोमॅटिक प्रभूचं ऐकतील. Yes. पुनरुत्थानाची सुवार्ता तुम्ही जर सांगाल लोकांचं लाईफ बदलणार, लोकांचे बंधन तुटतील आणि त्यांचं लाईफ प्रभू ब्लेस करणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूची इच्छा आहे का आम्हाला कळावं का पुनरुत्थानानंतर आमच्या जीवनामध्ये आध्यात्मिक संजीवन आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून प्रार्थना करताना आपण जाहीर केलं पाहिजे का प्रभू तुझ्या पुनरुत्थानात माझ्या लाईफवर आशीर्वाद आहेत. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यामुळे आपण प्रार्थना करताना बोलायचं, प्रभूचं पुनरुत्थान आपल्या समोर आणायचं, म्हणायचं का नाही ह्याद्वारे मला रिवाइवल आहे, Yes. ह्याद्वारे मला संजीवन आहे, ह्याद्वारे मला आशीर्वाद आहे, कारण त्याच्या पुनरुत्थानामध्ये खूप मोठं सामर्थ्य आहे. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळालं मी जे बोलतोय. पुनरुत्थानात काय आहे, सामर्थ्य आहे. अजून आशीर्वाद आहेत.
येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता प्रभूच्या पुनरुत्थानाचं महत्व जुन्या करारातून पाहणार. कुठून पाहणार? जुन्या करारातून. म्हणजे तुम्हाला कळल की येशूने जे केलं ना ते किती पॉवरफुल आहे. येस ते किती पॉवरफुल आहे. कारण जुन्या करारामध्ये ज्याही गोष्टी झाल्या दर्शक स्वरूपी होत्या. कशा होत्या? दर्शक स्वरूपी. कोणाच्या? येशूच्या. येशूच्या. कोणाच्या? येशूच्या. पवित्र शास्त्रामध्ये लिहिलंय का जुना करार हा दर्शक स्वरूपी होता. कोणाला दर्शवायचा? येशूला मग दर्शवायचा. जुन्या करारामध्ये पण आम्हाला पुनरुत्थानाचं सामर्थ्य दिसतं. मग प्रभूला हे आम्हाला शिकवायचं का जुन्या करारात जर एवढं काम होऊ शकतं तर येशूमध्ये नवीन करारात किती मोठं कार्य होणार. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि हेच आपण जुन्या करारामधून एक एक गोष्ट शिकणार आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमोस गावच्या वाटेवर 2 शिष्य चालले होते आणि त्यांना वाटलं का येशू आता कायमस्वरूपी काय झाला, गेला. पण येशू त्यांना भेटला. आणि असं लिहिलंय का येशूनी मोशेपासून आणि भविष्यवक्तापासून स्वतःबद्दल सांगायची सुरुवात केली. येस कमॉन. आमोस गावच्या वाटेवर 2 शिष्य काय करत होते? चालत होते. चालत होते. रस्त्यात कोण भेटला? येशू. त्यांना समजलं नाही कोण भेटला. आणि प्रभूंनी पाहिलं का या लोकांना सत्य समजलेलं नाही. यांना वाटलं येशू कायमस्वरूपी काय झाला, मेला. आणि म्हणून येशूने काय केलं असं लिहिलं पवित्र शास्त्रामध्ये. लुकाचं पुस्तक आपण काढू या ठिकाणी. रीड करा बरं त्याचं मागच्या रेफरन्स मध्ये. लूक शुभवर्तमान 24 अध्याय 27 वचन. 27 वचन. मग त्याने मोशे व सर्व भविष्यवादी यांच्यापासून आरंभ करून संपूर्ण शास्त्रलेखातल्या आपल्याविषयीच्या गोष्टींचा अर्थ त्यांना सांगितला. सगळे बोला. कोणत्या गोष्टी? शास्त्रलेखातल्या नाही, आपल्याविषयी. कोणाविषयी? आपल्याविषयी. का म्हणून पुन्हा सांगतो. पुन्हा वाच, लक्ष देऊन वाच. प्रॉपर 27 वचन. मग त्याने मोशे व सर्व भविष्यवादी यांच्यापासून आरंभ करून संपूर्ण शास्त्रलेखातल्या आपल्याविषयीच्या गोष्टींचा. कोणाविषयी? आपल्याविषयींच्या. म्हणजे जुन्या करारामध्ये मोशेपासून भविष्यवक्त्यापासून जे जे झालं त्या सरांमध्ये कोण होता? येशू. कोण होता? येशू. कमॉन. किती लोकांना लक्षात येतं? येशू म्हणतो की तुम्ही जुना करार वाचला, जुने करारातले सेवक पाहिले, पण त्यांच्यात फक्त त्यांना बघू नका, त्या प्रत्येकात मी होतो. येस. किती लोकांना कळाल? त्या प्रत्येकात मी होतो. आणि मग प्रभूंनी प्रत्येक गोष्टीची फोड करून त्यांना सांगितली का कुठं कुठं मी होतो आणि कसं कार्य मी त्या ठिकाणी केलं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि आज त्याच जुन्या करारातून आपण प्रभूच्या पुनरुत्थानाचं सामर्थ्य पाहणार आहोत. का जर जुन्या करारात जर देवाने एवढं मोठं कार्य केलं तर नवीन करारात देव किती मोठं कार्य करणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू जिवंत असताना पूर्वी लोकांनी त्याला चिन्ह मागितलं. काय मागितलं? चिन्ह जे मागितलं. सदुकी परुषी लोक होते ते म्हटले येशू आम्हाला चिन्ह दे. काय दे? चिन्ह दे. मग प्रभू त्यांना म्हणला का मी तुम्हाला चिन्ह देईल, पण ते चिन्ह योनाचं देईल. कोणतं देईल? योनाचं. आणि त्यांनी प्रभूने चिन्ह दिलं. कोणाचं? योनाचं. म्हणजे प्रभू हे सांगत होता का जे योनाबद्दल झालं तेच कोणाबद्दल होईल? येशू बद्दल होईल. आणि जे निनवे बद्दल झालं तेच अन्य जातीबद्दल होणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण आता योनाबद्दल बघू. आपण काढू या ठिकाणी मत्तय काढू. नाव सेकंड आपण बघतो योनाबद्दल. रीड करणार आहोत आपण योनाबद्दल 12वा अध्याय 39 वचनापासून. 39 वचन. पण त्याने त्यास उत्तर देऊन म्हटले, दुष्ट व व्यभिचारी पिढी चिन्ह शोधते, तर तिला योना भविष्यवादी याच्या चिन्ह वाचून दुसरे चिन्ह दिले जाणार नाही. तो म्हणतो दुष्ट पिढी काय शोधते? चिन्ह शोधते. सगळे बोला. काय शोधते? चिन्ह मी शोधते. तुम्हाला एकच चिन्ह देतो. कोणाचं? योनाचं. जे योनाबद्दल झालं ते माझ्याबद्दल होईल. Yes. जे निनवे बद्दल झालं ते अन्य जातीबद्दल होईल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता वाचूया काय चिन्ह या ठिकाणी. 40 वचन. कारण जसा योना 3 दिवस व 3 रात्री मोठ्या माशाच्या पोटात होता, तसा मनुष्याचा पुत्र 3 दिवस व 3 रात्री पृथ्वीच्या पोटात राहील. तो म्हणतो जसा योना कुठं होता? माशाच्या पोटात 3 दिवस आणि 3 रात्री, तसंच मनुष्याचा पुत्र पण 3 दिवस 3 रात्र कशात राहील? कबरेमध्ये. कबरेमध्ये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं? प्लीज थोडंसं फोकस करा. हे वचन समजणं गरजेचं आहे का पुनरुत्थानामध्ये किती मोठी ताकद आहे. आपण योनाबद्दल पाहतोय. कोणाबद्दल पाहतोय? तो योनाबद्दल. म्हणतो का योनाचं चिन्ह मी तुम्हाला देतो. येस. कोणाचं? योनाचं. योनाचं. योना बायबल सांगतं का प्रभू त्याला म्हणला होता तुला निनवेत जायचं. कुठं जायचं? निनवेमध्ये. हे जे लोक आहे निनवेतले आहेत. कुठले आहेत? निनवेत. बायबल सांगतं त्यांचं पाप एवढं वाढलं त्याचा आवाज कोणापर्यंत पोहोचला? देवापर्यंत. आणि प्रभूने काय केलं? योनाला म्हणला जा. कुठं? निनवेमध्ये. आणि त्या लोकांना शुभ वर्तमान सांग. येस. पण योनाने देवाचा शब्द ऐकला नाही. तो पळाला. येस. तो काय झाला? पळाला. पळाला चर्च आणि समुद्रात बसून तो जाऊ लागला. येस. कुठं बसून? समुद्र.
पहा कोणाचं वचन पूर्ण करायचंय, देवाचं वचन पण तो वचनापासून काय करतो, पळतोय. का पळतो योना, का जात नाही निनवेमध्ये? कारण योनाला हा प्रश्न पडला होता का तू यहुदी लोक ऐकत नाही. कोणते ऐकत नाही? यहुदी लोक. ज्या लोकातून आपण आहोत ते तुझं ऐकत नाही. तर निनवेचे लोक ही यहुदी लोक नाहीयेत, हे परराष्ट्रीय लोक आहेत. येस, सगळे बोला कोणते आहेत? परराष्ट्रीय लोक. यांचे आपले वेगळे देव, यांची स्वतःची वेगळी श्रद्धा. मग हे लोक तुझं वचन कसं ऐकतील हा प्रश्न Yes. कोणाच्या मनात होता? योनाच्या. त्याच्या मनात भीती होती का परकी आपले लोक ऐकत नाही. कोणते? आपले लोक. योना भविष्यवक्ता आहे. कोण आहे? भविष्यवक्ता. आणि जुन्या करारामध्ये भविष्यवक्त्याने असं पाहिलं का लोकांना सांगितल्यानंतर लोक ऐकत नव्हते, उलटा विरोध करायचे. कोणाचे? भविष्यवक्ताचे. कोणाचे? भविष्यवक्ताचे. मग तो सांगतोय का आता आपल्या लोकात नाही, कोणत्या लोकात जायचं? परक्या लोकात. अरे आपले ऐकत नाही तर परके कधी ऐकतील? येस, आम्हाला काय प्रश्न पडतो? आपले ऐकत नाही, आपले ऐकत नाही तर परके कसे ऐकतील? पण प्रभू म्हणतो माझं वचन आहे तुला पूर्ण करावं येस, लागेल. हालेलुया, Praise the Lord. हालेलुया. देवाच्या वाचनाला ऐकल्याने पळाला. काय Yes, केलं? पळाला. आणि समुद्रात बसून जावं लागलं. कुठं? समुद्रात. आणि बायबल सांगतात समुद्रात मोठं वादळ आलं. येस, समुद्रात मोठं वादळ आलं. आणि आतमधले खालच्या खोलीमध्ये जाऊन योना गपचिप काय झाला? बसला. सगळे लोक पळतायत का बाबा काय चाललंय काय चाललंय, पण योना गपचिप झोपला. योना गपचूप झोपला. मग त्यांना कळलं काहीतरी गडबड आहे. येस, मग त्यांनी योनाला उठवलं, चिठ्ठ्या टाकल्या आणि कोणाचं नाव निघालं? योनाचं. म्हणले सांग काय गडबड केली. Yes. तो म्हणला एक काम करा, मला उचलून कुठे टाका समुद्रात टाका, म्हणजे वादळ काय होईल? शांत होईल. जस्ट लोक एवढे चांगले की ते म्हणले नको बाबा तुझ्या देवाचा कोप आमच्यावर भडकल. येस, ते म्हणले त्याचं काळजी करू नका, मला उचल कुठे टाका. समुद्रात टाका. जसंच पाण्यात टाकलं बायबल सांगतं का वादळ शांत झालं. आणि योना कुठं? माशाच्या पोटात. किती दिवस? 3 दिवस 3 रात्र. तो म्हणतो का जे चिन्ह योनाचं होतं तेच मी तुम्हाला देतो. येस, हालेलुया. योना 3 दिवस 3 रात्र कुठं? माशाच्या पोटात. तसंच मी पण 3 दिवस 3 रात्र कशामध्ये? कबरेमध्ये. सगळे बोला कुठं? कबरेमध्ये. ओके. आता योना कायमस्वरूपी पोटात राहिला का? नाही, माशाने त्याला बरोबर येऊन काय केलं? ओकून टाकलं, सगळे बोला काय केलं त्याला? बाहेर टाकलं. त्याला ओकलं बाहेर. येस, Praise the Lord. हालेलुया. खडा व्हायचं. नंतर हा कुठं गेला? निनवेत. सगळे बोला कुठं गेला? निनवेत गेला. निनवेत गेला. आता त्याच्या हिशोबाने न ऐकणारे लोक आहेत. कसे लोक आहेत? न ऐकणारे लोक. आता मनात तो कठीण आहे का प्रभू कुठं पाठवतोय, जायचं नाही. फोर्सफुली कशात बसून पाठवलं? माशात. सगळे बोला कशातून? माशाच्या पोटात. त्याला तिथं ओकलं, उठलं आणि निनवेत गेला. येस, आता त्याला वाटलं या लोकांना सांगायचं, हे काय ऐकणार? नाहीत. यांनी जाऊन सांगितलं आतापासून 40 दिवसानंतर खूप मोठा तुमच्यावर देवाचा क्रोध भडकणार. येस, हा बोलला योना बोलला. आणि निघून गेला. येस, आणि निघून गेला. चेस त्याला वाटलं नाही लोक काय होतील. बदलतील. डोंगरावर जाऊन बसला. कुठे जाऊन बसला? डोंगरावर जाऊन बसला. त्याला वाटलं का 40 दिवसांतर मी यांचा काय बघणार. नाश पाहणार. पण जसं योना बोलला निनवेच्या लोकांनी पश्चातापाला सुरुवात केली. येस, हालेलुया. कशाला? पश्चातापाला. चर्च हे खूप महत्वाचं आहे. अन्य जातीचे लोक यहोवाला ओळखत नाहीत. यांची आपली श्रद्धा, यांचे आपले भाव, पण कोणाचा शब्द ऐकला? सगळे बोला कोणाचा? योनाचा. योनाला पण हा प्रश्न पडला का रे कसं काय पॉसिबल आहे? येस, मी हे पाहिलं का अरे आपले लोक ऐकत नाही, मग हे लोक कसे ऐकतील? पण योनाला माहित नव्हतं आता त्याच्यामध्ये पुनरुत्थानाचं सामर्थ्य आलंय. येस, हालेलुया. कोणतं सामर्थ्य? पुढे पुनरुत्थानाचं. जाऊन आला. माशाच्या पोटातून. ज्याही वेळेस तुम्ही आतून बाहेर याल, मग बाहेर काही पण असो तिथं संजीवन येणारच. येस, आमेन, हालेलुया, Praise the Lord. हालेलुया. किती लोकांना समजलं? कुठं गेला? माशाच्या पोटात. सगळे बोला कुठं गेला? माशाच्या पोटात. आत जो जाईल आणि आतून जो बाहेर येईल, Yes. मग बाहेर जे काही असो तू प्रभूच्या नावाने बोल, गोष्टी बदल. येस, आमेन, Praise the Lord. हालेलुया. त्याला वाटतच नव्हतं की हे लोक विश्वास ठेवतील. Yes. असं लिहिलंय का प्राण्यापासून सर्वांनी अंगीकार केला. कोणाचा? परमेश्वराचा. परमेश्वराचा. या सर्व लोकांनी उपास नेमले, पश्चाताप केला आणि आपल्या पापापासून फिरले. पण कोणाला विश्वास बसत नाही. योनाला. त्याला वाटलं कसं काय शक्य आहे, पण त्याला हे माहित नव्हतं का आता पुनरुत्थानाचं सामर्थ्य तुझ्यात आहे. येस, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतंय. आता पहा हे खूप सुंदर आहे आणि जर बायबल वाचता तर मग खूप आनंद वाटेल. कोणाद्वारे कार्य झालं आता? योनाद्वारे. सगळं बोला कोणाद्वारे? योनाद्वारे. खूप इम्पॉर्टंट आहे. आत्म्यातून पकडा किती पावर आहे प्रभूच्या पुनरुत्थानामध्ये. योना वचन मानणारा का पळणारा? पळणारा. वचनापासून पळणारा. आणि त्यांच्या नाशाची वाट पाहणारा. येस, सुवार्ता सांगून कसली वाट बघतो? नाशाची वाट पाहतो. मग एवढा इनकरेक्ट माणूस असता प्रभूने संजीवन आणलं का नाही आणलं? येस, आणलं. वचन घेऊन काय करतोय? पळतोय. पळतोय.
आणि सुवार्थ सांगून तारणाची नाही कसली वाट बघतोय, नाशाची वाट पाहतोय. तरी रिझल्ट आला का नाही आला? येस आला. मग इनकरेक्ट सेवकाचा एवढा मोठा उपयोग होऊ शकतो, तर yes. सामर्थ्यवान सेवकाचा किती मोठा उपयोग होणार? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळलं? येस. हा सेवक आहे. कोण आहे? सेवक आहे. पण वचन मानतो का पळतो? पळतो. आणि लोकांचं जीवन शोधलं पाहिजे का मरण? जीवन शोधलं हा पाहिजे. काय वाट बघतो? मरण शोधतो. चर्च त्याच्यात ना करतेपणा आहे, तरी निनवेत संजीवन आहे. येस. आहे का नाहीये? येस हा आहे. वचन पाळणार आहे. येस. हा हालेलुया. देवाची इच्छा पूर्ण करणार आहे. Yes. हा लोकांच्या नाशासाठी आणि लोकांच्या जीवनासाठी आलेला आहे. Yes. मग त्याच्याद्वारे एवढा रिझल्ट येऊ शकतो, तर येशूच्या पुनरुत्थानामध्ये किती मोठा रिझल्ट येणार? येस. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून विश्वास ठेवा का तुमच्याकडे पुनरुत्थानाचं सामर्थ्य आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. विजय त्याचा आहे, पण त्याच्यात तुम्हाला आणि मला विजय मिळाला. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून तुमच्या जीवनासमोर जेही आव्हान असतील, बोलताना घाबरू नका. हा विश्वास ठेवा का प्रभूचं सामर्थ्य आता माझ्या ठाई आहे आणि जे काही मी करेल प्रभू ते साध्य करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तिथं त्यांना पश्चातापात आणायचं होतं, तिथं त्यांना पापापासून फिरवायचं होतं. मग वचनाने काम केलं का नाही केलं? येस केलं. कमॉन, केलं का नाही केलं? Yes. का कोणतं सामर्थ्य आहे? पुनरुत्थानाचं सामर्थ्य. सेम आता कोणतं सामर्थ्य आहे आपल्याकडं? पुनरुत्थानाचं. आहे का? येस आहे. फक्त येशूने उठला, आपण उठलो पाहिजे. येस. हालेलुया. आपला विश्वास उठला पाहिजे. Yes. आणि जर आपला विश्वास उठल तर परिस्थिती ऑटोमॅटिक बदलणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रार्थना करताना आपला विश्वास पुढच्या लेवलला घेऊन जा. Yes. त्या प्रभूच्या पुनरुत्थानात मला विजय मिळेल आणि Yes. ज्याही गोष्टीसाठी मी प्रार्थना करेल, येशूच्या नावाने त्या गोष्टी बदलतील. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. होईल का? बदलल का? मला नाही वाटत. मग काहीच नाही होणार चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला पण वाटत होतं का बदलतील, नाही. पण बदलले का नाही? येस बदलले. चर्च जर तिथं काम होईल तर आपल्या येशूद्वारे काम नाही होणार का? येस होणार. पण ते म्हणतो मी उत्सुक आहे, पण माझे लोक उत्साही नाही. येस. प्रार्थना करण्या अगोदरच त्यांच्या प्रार्थनेमध्ये एवढ्या शंका कुशंका आहेत का त्या प्रार्थना फळदायी ठरत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमच्या प्रार्थना आवेशाने आणि उत्साहाने पाहिजे. जास्त प्रार्थना आत्म्याने उत्साहाने असतील, पुनरुत्थानाचं सामर्थ्य काम करल आणि जे बंधनात आहेत, जे पापात आहेत ते फिरतील चर्च. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. घरी जाऊन तुम्ही वाचा, असं लिहिलंय, योनानी शब्द बोलला आणि लोकांनी त्याचे शब्द ऐकले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोण बोलला? योना. जो बोलतोय त्याला विश्वास नाही, Yes. पण ऐकणाऱ्यांनी विश्वास ठेवला. म्हणून देव म्हणतो का न्यायाच्या दिवशी, कोणत्या दिवशी? न्यायाच्या दिवशी. निनिवेची लोक वाचतील पण यहुदी लोक वाचणार नाही. येस. येस. का? कारण ते लोक ओळखत नव्हते, तरी काय ठेवला? विश्वास ठेवला. मग माझ्या लोकांनी किती विश्वास ठेवला पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च यहुदी बनू नका. काय बनू नका? यहुदी बनू इथे नका. काय बना? निनवे बना. काय बना? निनवे बना. कमॉन, किती लोकांना समजतं? तो म्हणतो यहुदी लोक तारणार नाही, निनिवेचे लोक तारतील. Yes. कारण देव माहित नसता देवावर विश्वास ठेवला. Yes. मग तू म्हणाल मला देव माहितीये का नाही? येस माहित आहे. पण माहिती आहे का नाही माहित? येस मग माहित काय आहे. ठेवायचा? विश्वास ठेवायचा. जो पुनरुत्थानावर विश्वास ठेवल, बायबल सांगतं तो व्यक्ती आशीर्वादित आहे. येस. आमेन. कसा आहे? आशीर्वादित सगळे आहे. बोला, कसा आहे? आशीर्वादित आहे. येशूचं पुनरुत्थान झालं ना, येस. शिष्य म्हणले आम्ही नाही विश्वास ठेवत. येस. काय म्हणले? आम्ही नाही विश्वास ठेवत. आम्ही विश्वास ठेवत नाही. थोमा म्हणला जोपर्यंत हात नाही टाकत ना जखमेत, मी तर विश्वास. ठेवणार नाही. प्रभू म्हणतो का जे न पाहता मजवर काय ठेवतात, विश्वास ते ठेवतात. लोक कसे आहेत? आशीर्वादित आहेत. येस. मग तुमचा विश्वास आहे का? कशावर? येशूच्या Come on, पुनरुत्थानावर. किती लोकांचा विश्वास आहे? येस. शिष्याने विश्वास ठेवला. बायबल सांगतं का दोघी पळत गेल्या, सगळ्यांना म्हणले, ते म्हणले गप्पा आहेत, आम्ही नाही ऐकत. येस. या सगळ्या गप्पा आहेत. या अशाच वात आहेत, आम्ही Yes. मानत. नाही. देव प्रगट झाला त्याच दिवशी येस. 10 लोकांना. किती? 10 आणि लोकांना दाखवून दिलं का रे मी आहे, मी. आहे. मग त्यांनी काय ठेवला? विश्वास ठेवला. पण योना काय म्हणतो, तुमच्यात मी नव्हतो, मी प्रत्यक्षात पाहिल, हात लावल, मगच विश्वास ठेवला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव म्हणतोय होऊ दे. यात लोकांना वाटेल फक्त प्रभूचं शरीर नव्हतं, आत्माच होता. येस. काय होता? आत्माच होता. त्यांना शरीरची शहानिशा करू दे का प्रभू फक्त आत्म्यात नाही, कशात उठलाय? शरीरात उठलाय. कमान उठला का नाही उठला? येस उठला. चर्च पवित्र शास्त्रात लिहिलंय का जो न पाहता विश्वास ठेवतो त्याच्यावर देवाचे आशीर्वाद आहेत. येस. मग तुमचा विश्वास आहे का प्रभूच्या पुनरुत्थानावर? येस आहे. कमान आहे का? येस आहे. मग जर विश्वास आहे तर तुमच्याकडे प्रभूद्वारे ब्लेसिंग्स आहेत. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. निनवेत रिवायवल आलं का नाही आलं? येस. मग आमच्या घरात बी जे बंधनात आहेत, रिवायवल येणार का नाही येणार? येस येणार. म्हणायचं का प्रभू पुनरुत्थानाचं सामर्थ्य आता माझ्यात माझ्यामध्ये, आहे. तुझ्या नावाने मी जे काय म्हणतो त्याला दारू सोड, प्रभू आज सोडणार. येस. आमेन. तुझ्या नावाने मी जे काय म्हणतोय वाईट गोष्टीपासून फिर, हा व्यक्ती काय होईल? फिरणार. तुझ्या नावाने मी जे सांगतो प्रभूकडे ये, हा व्यक्ती येणार. Yes. आणि त्या सुवार्तेत पुनरुत्थानाचं सामर्थ्य आहे. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्हाला माहित पाहिजे की आमच्या प्रार्थनेत आपण काय जोडलं पाहिजे. येस.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळत? काहींना कांदा जास्त लागतो, काहींना मिरची जास्त लागते. आपलं कळलं पाहिजे प्रभूला काय जास्त लागतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सुक्की सुक्की प्रार्थना नको, रुचकर कशी रुचकर आणि लांबी लय लांब पण नको. काहींच्या प्रार्थना कशा लांब. इतक्या लांब का आपला वाटतं कधी संपतो हा. छोटी पण अशी पाहिजे का हात टच करणारी पाहिजे. येस. कशी हार्ट टच करणारी. शॉर्ट बट स्वीट. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लय लेंदी पण जाऊ नकाच, अख्खं बायबल फिरू नका. प्रभू तुम्हाला माहिती आहे, तुला माहिती ठेव. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूला बायबल माहित आहे. कारण त्याच्याद्वारेच ते लिहिलंय. येस. शॉर्ट बट स्वीट. येस. असं मांडायची ती प्रार्थना थोडक्यात का ते रिझल्ट आलाच पाहिजे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असं फिरून याला अब्राहम इसाक 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 प्रभू तर लवकर ये. कसा ये? लवकर ये. अंधार व्हायच्या पहिले लवकर ये म्हणजे मला काम करता येईल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्हाला जर वर्ड कळलं का काय प्रभू करू शकतो ते बंधन 100% तुटणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमचा प्रॉब्लेम असा आहे का आम्ही प्रभूचं सामर्थ्य पाहत नाही, निनिवेचा कठीणपणा पाहतो. येस. योना काय पाहत होता? निनवेचा कठीणपणा. तो देवाकडे पाहत नव्हता, देवाचं वचन पाहत नव्हता. तो फक्त काय पाहत होता? निनवेचा कठीणपणा. अरे मी ऐकलंय खूप वाईट लोक आहेत, न ऐकणारे लोक आहेत, हट्टी आहेत, मारणारे आहेत, हिंसक आहेत. त्यांच्याबद्दल जास्त माहिती घेतली ना आपल्या देवाची माहिती कशी ठेवली? कमी केली. आपला प्रॉब्लेम असाच आहे. Yes. देवाचं वचन कमी माहिती आहे आणि समस्या जास्त माहिती. त्याचा नाकर्तेपणा जास्त माहिती आहे पण देवाचा पावर माहित नाही. येस. आज देवाची इच्छा आहे का पुनरुत्थानाचा पावर काय प्रभूच्या लोकांना कळला पाहिजे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फक्त आज आलो डान्स केला, प्रभू उठलाय पण जीवन तिथेच झोपलंय. आज येस. जीवन तिथंच झोपलंय. त्या समस्या त्याच फक्त ड्रेस बदलले, सगळे चकाचक गुण आले, आज प्रभू उठलाय. पण बाकीचे सगळे दिवस तसेच. येस. तुला खरंच कळावं का प्रभू कसा उठला येस. आणि त्या उठण्यामध्ये काय सामर्थ्य आहे, म्हणजे तुझा परिवार बंधनातून उठल आणि देवाचा गौरव कर. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जीवन बदललं पाहिजे मग प्रभूला आनंद मिळेल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परिस्थिती बदलली पाहिजे मग देवाला काय मिळेल? आनंद मिळेल. ते म्हणतो आज हे ठरवलंय, आज माझा दिवस आहे, कॅलेंडर मध्ये पण आहे, चला आज सगळे काय करू? आज डान्स करायचा, आज डान्स करायचा. डान्स करायचं, आज भांडायचं नाही, आज सगळे गोडी गोडीने, कशावरच काही वाद नाही, जेवणा बिवणा बाहेरून आणून सगळं करू, आज काय सगळे शांत. ओके ओके. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण ते म्हणतो उद्या काय, येस. परवा काय, तुला सत्य समजू दे मग रोज तू आनंद करशील. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च हे सामर्थ्य आम्हाला कळलं पाहिजे. योनाला माहित नव्हतं, योनाला त्यांचा कठीणपणा माहित होता. म्हणून लोकांकडे जे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आहेत त्यांच्याकडे कमी पहा, देवाचं वचनाकडे जास्त पहा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाचं वचन कार्य करणार. येस. कारण आमेन. त्या वाचनामध्ये पुनरुत्थानाचं काय आहे? सामर्थ्य आहे. आणि जर तिथं रिवायवल आलं तर आमचे किती कठीण असू द्या त्यांच्यामध्ये देव रिवायवल आणणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, येणार का संजीवन? येस. येणार. तुम्हाला नाही माहित पास्टर, आपण काय म्हणू? तुम्हाला नाही. आता लय लोक आहेत नंतर तुम्हाला भेटून सांगतो तुम्हाला नाही माहित. अरे मला हे माहिती आहे फक्त. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तू एकट्यात घेऊन किती पण सांग, मी हेच सांगणार का देवाच्या सामर्थ्यामध्ये आम्हाला ताकद आहे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याचा नाकर्तेपणा बघूच नको, तो तू पाहिलाय देवाच्या वाचनाकडे बघ. येस. जे देवाचं वचन आहे ते कार्य करण्यास 100% प्रभावी आहे. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोला रिझल्ट येईल का? येस. येणार. कोणतं सामर्थ्य आहे? पुनरुत्थानाचं बोला सामर्थ्य. कोणतं सामर्थ्य आहे? पुनरुत्थानाचं सामर्थ्य. आतमध्ये ऍड करा आता. येस. का आता पुनरुत्थानाच्या सामर्थ्यात मी बोलतो आणि देवबाप कार्य कर. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. योनापासून शिकायचं. कोणापासून? आणि योनापासून. देवाचं प्रेम पाहायचं. येस. इनकरेक्ट व्यक्ती कसा? इनकरेक्ट. वचनापासून पळणारा आणि मरणाची वाट पाहणारा. तिथं देवबाप कार्य करून गेला. आमचे तर हेतू चांगले आहेत, येस. आमचे प्रार्थनेचे उद्देश, चांगले आहे. पण आमच्या प्रार्थना सफळ नाही होणार. येस. होणार. होणार का नाही होणार? येस. होणार. 100% होतील. चर्च Yes, amen. विश्वास वाढवा का पुनरुत्थानामध्ये देवाने मला विजय दिला. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नेहमी लक्षात ठेवा, पुनरुत्थान म्हणजे संजीवन. येस. पुनरुत्थान म्हणजे संजीवन. कोणामध्ये? येशूमध्ये. लोकांमध्ये. कोणामध्ये? लोकांमध्ये. येशू संजीवन आहे, पण संजीवन कोणात येतं? लोकांमध्ये. किती लोकांना समजलं? येस. कळलं चर्च? ओके. सेकंड उदाहरण घेऊ आपण योसेफ बद्दल. कोणाबद्दल? योसेफ बद्दल. येशूने एक चिन्ह दिलं. किती दिलं? एक चिन्ह. आज आपण 4-5 शिकणार येशूद्वारेच. प्रेज द लॉर्ड. ओके. नेक्स्ट चिन्ह घेतोय आपण योसेफ बद्दल. कोणाबद्दल? योसेफ बद्दल. आता योसेफ बद्दल आपण शिकू का त्याच्यामध्ये पुनरुत्थानाचं सामर्थ्य कुठं आहे आणि कसं संजीवन आलं या ठिकाणी. योसेफाचं घेऊन या. खूप सुंदर स्टोरी योसेफाची. कोणाची? किती लोक बायबल वाचतात? योसेफ मध्ये पण पुनरुत्थान आहे. कोणामध्ये? योसेफ मध्ये. सगळे बोला कोणामध्ये? योसेफ मध्ये. आता प्रभूने त्यांना फक्त योना साईन दिलं. कोणतं? योना साईन. पण तुम्ही शिष्य आहात म्हणून 2 गोष्टी प्रभू जास्त सांगणार तुम्हाला. प्रेज द लॉर्ड.
लोकांना प्रभू जास्त नव्हता सांगत, तो म्हणायचा त्यांना तेवढंच आहे. पण प्रभूच्या लेकरांना त्यांना मोशेपासून सुरुवात केली. कुठून? मोशेपासून. आम्हाला मोशेच्या पहिले घेऊन चालला प्रभू. किती लोकांना कळलं? त्यांना कुठून सुरुवात केली? मोशेपासून. मोशेच्या आपण अजून पुढे चाललो, मागे चाललो. आता योसेफ बद्दल, कोणाबद्दल? योसेफबद्दल. चच योसेफ माहिती आहे सर्वांना. कुणी नाकारलं योसेफाला? भावांनी नाकारलं. सुरुवात कुठून? भावांपासून. भावानी त्याला नाकारलं. नाकारलं. त्याच भावानी त्याला मारलं आणि त्याच भावाने त्याला काय केलं? विकलं. काय केलं? विकलं. विकलं. आणि बायबल सांगतं विकल्यानंतर कुठे गेला? फारोकडे. फारोकडे. कोणाकडे? फारोकडे. म्हणजे तो मिस्रामध्ये गेला आणि मिस्रामध्ये त्याच्यावर एक खोटा आरोप टाकला. काय टाकलाय? खोटा आरोप आणि टाकला. खोट्या आरोपाच्या खाली काय भोगत होता? शिक्षा भोगत होता. सगळे काय भोगत होता? शिक्षा. कायमस्वरूपी शिक्षा भोगली का? नाही भोगली. तिथून देवाने त्याला काय केलं? बाहेर आणलं. आणि कुठं आणलं? फारोकडे. कुठं आणलं? फारोकडे. एक खूप मोठ्या समस्यात फारो सापडणार होता. एक खूप मोठ्या समस्यात फारो सापडणार होता. पण जसं त्या शिक्षेतून तो काय झाला? बाहेर आला. मिस्रात जे खूप मोठा दुष्काळ येणार होता, प्रभूने त्या दुष्काळापासून काय केलं? त्यांना वाचवलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही कळलं? परत भावांनी नाकारलं. कुणी नाकारलं? भावांनी नाकारलं. येशूचे घरचे म्हणले इथं काय नका करू, तुझ्या लोकात जाण तिकडे कर. येस. सेम रिॲक्शन. ठीक आहे. भावांनी विकलं. कुणी विकलं? भावांनी विकलं. येशूला कुणी विकलं? भावांनीच. शिष्यांनी. जेवण बनतंय. याला कुणी नाकारलं? भावांनी. येशूला पण कुणी नाकारलं? भावांनी नाकारलं. दादाला म्हणा लवकर बिर्याणी म्हणा. सब गडबड हो रही. वचन पॉवरफुल आहे म्हणून डिस्टर्बन्स आला पण पाहिजे. प्रेज द लॉर्ड. सगळंच ओके ओके झालं तर मग कसं होईल? प्रेज द लॉर्ड. कमॉन कळतंय. आता मी सांगतो, तुम्ही रिस्पॉन्स देऊ नका. भावांनी नाकारलं. येशूला पण त्याच्या भावांनी नाकारलं. याच्या भावांनी याला योसेफाला विकलं. याच्या शिष्यांनी याला काय केलं? विकलं. इथपर्यंत ठीक आहे. आता योसेफाला मिस्रामध्ये शिक्षा झाली. काय झाली? शिक्षा झाली. सगळे बोला काय झाली? शिक्षा झाली. मला सांगा, शिक्षा योग्य होती का खोटी होती? खोटी होती. तो अशा आरोपाखाली होता का जे त्यांनी केलं नव्हतं. किती लोकांना समजलं? कमॉन, खूप सुंदर आहे. योसेफ कुठे आता? जेलमध्ये. कोणत्या शिक्षेखाली आहे? खोट्या शिक्षेखाली. जे त्यांनी केलं नाही, खोटा आरोप टाकून त्याला कुठे टाकलं? जेलमध्ये टाकलं. सेम येशूला खोटा आरोप टाकून कुठे टाकलं? क्रुसावर टांगलं. समजतंय साम्यता? खोटा आरोप टाकून योसेफ जेलमध्ये. आणि येशू विरोधात लिहिलंय का खोटे साक्ष उभे करून येशूला कुठे शिक्षा दिली? क्रुसावर. कमॉन, झालं का मॅच? कमॉन, झालं? योसेफ कायमस्वरूपी आत राहिला का? नाही. कमॉन, कायमस्वरूपी आत राहिला? नाही. एक दैवी योजना आखली गेली आणि फारूला काय पडलं? स्वप्न पडलं. 7 वर्ष सुखाची. किती? 7. म्हणजे 7 वर्ष पाऊस पडल भरपूर असं, पण त्याच्यानंतरचे 7 वर्ष कसले असतील? दुष्काळाचे. पण फारूला माहिती आहे का? फारूला माहित नाही. स्वप्न पडलं, पण स्वप्नाचा अर्थ माहिती म्हणजे येणाऱ्या नाही. दिवसामध्ये मिस्र, आणि फक्त मिस्रच नाही, हा दुष्काळ पूर्ण पृथ्वीवर असणार होता. येस. म्हणून कानांमध्ये पण हा काय पडला? दुष्काळ. म्हणजे येणाऱ्या दिवसामध्ये फक्त मिस्रच नाही तर पूर्ण जे पृथ्वीवरचे लोक आहेत हे खूप मोठ्या दुष्काळात पडून त्यांचा काय होणार होता? नाश होणार होता. पण प्रभूने कोणाला बाहेर काढलं? योसेफाला बाहेर काढलं. सगळे बोला, काय कोणाला बाहेर काढलं? योसेफाला बाहेर काढलं. इकडे योसेफ बाहेर निघाला. कोण बाहेर निघाला? योसेफ बाहेर निघाला. आणि मिस्र आणि जी सर्व पृथ्वी मोठ्या दुष्काळात पडणार होती, योसेफाद्वारे एक मोठं संजीवन आलं. येस. हालेलुया. काय आलं? मोठं संजीवन आलं. सगळे बोला, काय आलं? संजीवन आलं. जसं तो कैदीतून काय झाला? बाहेर निघाला. मिस्रामध्ये आणि सर्व पृथ्वीमध्ये मोठं संजीवन. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सेम वे येशूने कुठे शिक्षा भोगितली? क्रुसावर. आणि जसं येशू वधस्तंभ होऊन खाली आला, कबरेत गेला आणि बाहेर आला, अन्य जातीमध्ये प्रभूने मोठं संजीवन आलं. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना साम्यता कळते? आता त्याचा कमकुवतपणा सांगतो. कोणाचा? योसेफाचा. आपल्याला काय पाहायचंय? जुन्या करारात पुनरुत्थान आणि त्या पुनरुत्थानामधले सेवक कमकुवत कसे? कमकुवत. आमच्या हिशोबाने योसेफ नेहमी हिरो, पण योसेफ मध्ये कमकुवतपणा होता. येस. शिक्षा भोगत असताना. कुठं? शिक्षा भोगत असताना. सगळे बोला, कुठं? तुरुंगामध्ये. तुरुंगामध्ये. एक रेफरन्स आहे तुमच्या माहितीसाठी, वाचण्यासाठी. आपण या ठिकाणी रीड करू. उत्पत्ती 40:14 आणि 15. 14 वचन. आणि तुझे बरे होईल तेव्हा तू अवश्य माझी आठवण कर. जेलमध्ये असताना 2 चोर. किती? 2 चोर. 2 चोर नाही, 2 कैदी. किती? 2 कैदी. त्यांना काय पडले? स्वप्न. कमॉन, बायबल वाचताय का?
जोरात बोला मग. किती चोर? 2. 2 कैदी त्या ठिकाणी होते आणि दोघांना काय पडले? स्वप्न पडले, मग त्यांनी दोघांचा काय सांगितलं? अर्थ आणि सांगितला, सांगितलं एक वाचणार आणि एक काय होणार? मरणार. म्हणजे त्याच्यातला एक कसा होता? चांगला. एक चांगला होता आणि एक वाईट होता. का मग किती लोकांना कळलं? किती कैदी? 2 कैदी 2 कैदी आले, त्याच्यामधला तो म्हणला एक वाचेल आणि एक मरणार, म्हणजे एक चांगला होता आणि एक वाईट होता. इथपर्यंत कळलं. आता स्वप्नाचा अर्थ सांगितल्यानंतर जो सुटला, जो सुटला. योसेफ त्याला म्हणतो, फारोकडे जाशील ना, माझी काय कर? आठवण कर. माझी आठवण कर, माझी मध्यस्थी कर. बघ तुझ्यासाठी मी चांगलं केलं, तुझ्यासाठी मी चांगलं केलं. वाचू या ठिकाणी, रीड करा ते वचन. आणि मी तुला विनंती करतो. हा, काय करतो? विनंती करतो. वाचूया. कोण विनंती करतंय? योसेफ, हा, वाचूया पुढं. तू माझ्यावर दया करून फारोला माझी गोष्ट सांग. हा, काय कर माझ्यावर? दया कर. चर्च प्रभूला न आवडणारा शब्द आहे. येस. दया कोणाकडे मागावी? परमेश्वराकडे मागावी. प्रभूला म्हणायचं, योसेफ तुला तुझा प्रभू नाहीये का? का तू फारोला म्हणतो मजवर काय कर? दया कर. ही गोष्ट प्रभूला नाही आवडली. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च तो बंधनात असता म्हणतो मजवर काय करा? दया करा. आणि फारोला सांगा का मी तसा नाही. नाहीये, जेणेकरून तू मला काय करावं? सोडावं. ही गोष्ट देवाला आवडली नाही. आणि म्हणून प्रभूने काय केलं, जो जेलमधून बाहेर निघाला होता ना, त्याच्या बुद्धीतून ही गोष्ट काढून टाकली. येस. तो विसरून गेला. काय झाला? विसरून गेला. ज्या व्यक्तीला सोडवलं होतं तो काय झाला? विसरून गेला. 23 वचन वाचा. 23 वचन. तरी प्याला धरणाऱ्याच्या नायकाने योसेफाची आठवण केली नाही. काय लिहिलंय? योसेफाची आठवण केली नाही. इतका मोठं योसेफाला मदत केली, पण त्याला काय झाला? तो विसर पडला. का विसरला? वाचूया पुढं. तो त्याला विसरला. हा, मग असे झाले की पुरी 2 वर्षे गेल्यावर. नाही, पूर्ण वाच प्रॉपर. 23 वचन. तरी प्याला धरणाऱ्याच्या नायकाने योसेफाची आठवण केली नाही. हा, तो त्याला विसरला. पुढं. ओके, तो त्याला काय झाला? विसरला. कारण देवाने त्याला काय केलं? विसर पडला. देवाने त्याला विसर पाडला. का किती लोकांना समजतंय? प्रभूने त्याला विसर पाडला. चर्च जसा हा तुरुंगात असताना, शिक्षा भोगत असताना म्हणतो का मला कोणीतरी मदत करावी, मला काय करावं? सोडवावं. प्रभू येशू वधस्तंभावर असताना कोणाची मदत मागितली का? नाही मागितली. का किती लोकांना कळतंय? प्रभू वधस्तंभावर असताना कोणाला म्हणला नाही का मला दया करा, मला सोडवा. हसत खेळत आपला प्राण त्यांनी दिला. चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. योसेफ कमकुवत होता. कसा होता? कमकुवत होता. आपल्यासाठी म्हणू लागला की शिक्षेपासून कुणीतरी मला काय करावं? वाचवावं. पण देवाला नाही आवडलं आणि देवाने काय केलं? फारोला स्वप्न पाडून कोणाला बाहेर काढलं? योसेफाला बाहेर एक काढलं. असा व्यक्ती जो फारोकडे मदत मागतोय, पण त्याचा उपयोग कुणी केला? परमेश्वराने. कुणी केला? परमेश्वराने. त्याची कमकुवत बाजू सांगतोय. जेलमध्ये असताना म्हणला पाहिजे का फारोकडे मागणार नाही, माझा देव समर्थ आहे मला बाहेर काढण्यास. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शद्रक मेशक म्हणले का आमचा देव समर्थ आहे. नाही वाचवलं तरी फरक पडत नाही, आमच्या देवाला आम्ही सोडणार. Yes. योसेफ म्हणला पाहिजे तो बाहेर नाही निघतो, नाही निघालो, माझा देव समर्थ आहे मला बाहेर काढण्यासाठी. Yes. पण तो म्हणतो का मला काय करा? बाहेर काढा. माझ्यासाठी मध्यस्थी कर. देवाला ही गोष्ट आवडली नाही. असा व्यक्ती असताही त्याच्याद्वारे संजीवन आणलं का नाही आणलं? येस आणलं. का मग रिवायवल आलं का नाही आलं? येस आलं. येणाऱ्या दुष्काळापासून प्रभूंनी फारोचं आणि सर्व लोकांचं तारण केलं का नाही केलं? येस केलं. मग त्याची बाजू कमकुवत असता एवढा मोठा रिझल्ट येऊ शकतो, मग येशूद्वारे येणार नाही का? येस जरूर येणार. येशूत कोणती कमकुवत बाजू आहे का? नाही. कुठं लाचार झाला का? नाही झाला. कुठं थकला का? नाही. कुठं म्हणला का थोड्या वेळसाठी बाबा मी नाही करत, हे अवघड चाललंय? चर्च कुठंही येशूनी माघार घेतली नाही. हसत खेळत त्यांनी वधस्तंभाचा अंगीकार केला आणि हसत खेळत त्यांनी आपला प्राण दिला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या कमकुवत व्यक्तीद्वारे जर एवढं मोठं रिवायवल येतं तर येशूद्वारे रिवायवल येणार नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज प्रभूची इच्छा का तुम्हाला कळावं का जर योसेफाद्वारे संजीवन आलं तर येशूद्वारे पण आमच्या घरामध्ये संजीवन येणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जो कोणता दुष्काळ आमच्या लाईफ मध्ये पडलाय, मग तो आर्थिक असेल, प्रेमाचा असेल, शांतीचा असेल, वैभवाचा असेल, तुम्ही बोलावं का आता पुनरुत्थानाचं सामर्थ्य माझ्या जीवनामध्ये आहे आणि हा दुष्काळ मी स्वीकारत नाही पण मी संजीवन स्वीकारतो आणि देव माझ्यासाठी पूर्ण करणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च इथं रिझल्ट येतोय. मिस्री लोकात. कोणत्या लोकात? मिस्री लोकात. यांचे आपले देव नाही आहेत का? येस. यांचा आपला प्रभू नाहीये का? येस आहे. चर्च अयोग्य लोक असून एवढी दया केली, आपण तर त्याच्या हाडामासातले. येस हालेलुया. मग आमच्यावर दयाने होणार का? येस करणार. किती लोकांना कळतं? प्रभूला ओळखतात काही लोक? नाही ओळखत. प्रभूला मानतात काही लोक? नाही मानत. मग परक्या लोकांवर, शापित लोकांवर देव दया दाखवतोय, त्याचे रक्ताने मिळवले दाखवणार का? येस दाखवणार. मग आम्हाला का वाटतं की देव काय कार्य करत नाही? देव कार्य करतो पण आम्हाला समजत नाही का पुनरुत्थानामध्ये काय सामर्थ्य आहे. येस.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून प्रार्थना करताना म्हणा का जो काही दुष्काळ आहे ना लाईफ मध्ये प्रभूच्या कृपेने जाईल चर्च. येस प्रेज द लॉर्ड. इकडे संजीवन आलं का नाही आलं येस आलं. चर्च? आता हे खूप सुंदर आहे मी जे सांगतोय. हा म्हणतो दुष्काळ येईल. कोण म्हणतोय? योसेफ कोण म्हणतोय? योसेफ म्हणतोय. आता जे लोक थोडंसं डिस्कवरी वगैरे बघतात त्यांच्या थोडंसं लवकर समजल. नाईल नदी कोणती नदी? नाईल नदी सगळ्यातून मोठी नदी, कधी न सुकणारी नदी. आणि हा काय म्हणतो? दुष्काळ पडणार. अरे तू काय बोलतोय? येस आजपर्यंत असं झालं नाही आणि हे कसं काय होईल? पण त्याच्या बोलण्यावर त्या लोकांनी विश्वास. ठेवला. किती लोकांना कळतंय चर्च? हे म्हणले पाहिजे तू जेलमधून आला. कुठं आला? जेल मधून आला. तुझा देव जर एवढाच पॉवरफुल असता तुला कुठून काढलं असतं? जेल मधून काढलं असतं. कम ऑन. योसेफ म्हणला असता प्रभू यांना कसं सांगू? हे म्हणतील बॅकग्राऊंड काय? तर शिक्षा भोगतोय. कुठं? जेलमध्ये. म्हणजे स्टोरी ऐकली तर भावांनी विकलं, खोटा आरोप टाकला, जेल भोगली. तुझ्या बोलण्यावर कोण विश्वास ठेवल? पण मला सांगा राजाने विश्वास ठेवला. येस हालेलुया. कोणी विश्वास ठेवला? राजाने विश्वास त्या ठेवला. साधी गोष्ट नाहीये का? कारण जो कोणी आत जाऊन बाहेर येईल त्याच्याकडे पुनरुत्थानाचं सामर्थ्य असणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कुठं गेला? आतमध्ये गेला. जो कोणी आतून बाहेर येईल हे दर्शक आहे प्रभूच्या मृत्यूने, प्रभूच्या पुनरुत्थानात. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. रिझल्ट आला का नाही आला? येस आला. एक कायद्याचं कोण ऐकतो? राजा ऐकतो. कम ऑन. एक कायद्याचं कोण ऐकतं? राजा ऐकतो. माझं कोण ऐकणार आहे तरी? येस. आपलं काय घरात मला कोण विचारतंय तरी? अरे मन पुनरुत्थानाचं सामर्थ्य माझ्याकडे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुला रिस्पेक्ट भेटल पण तुझ्याकडे सामर्थ्य पाहिजे. प्रेज द लॉर्ड. ज्या लोकांना घरात नातेवाईकात विचारत नाही ना, असं म्हणू नका नाही मला कोण नाही विचारत, विचारणार पण नाही. तुला प्रभू समजला पाहिजे. येस. तुला वाटतं ना तुला विचारावं, तुला कोण समजला पाहिजे? प्रभू समजला तुला प्रभू पाहिजे. समजू दे. सगळ्यातून पहिले तू असशील घरामध्ये. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज सगळ्यातून लास्ट आमंत्रण कसं? लास्ट. काय बाबा बोलवा आता काय करता याला? पण ज्याच तुझ्या जीवनात येशू येईल ना सगळ्यातून पहिले तुला वेलकम असणार. येस आमेन. तुझ्या बिना कार्यक्रम होणार नाहीत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण तुझ्याकडे सामर्थ्य आहे. कसलं? पुनरुत्थानाचं पण सामर्थ्य. जर येशूच नाही ना, मी तुम्हाला सांगतो कोण विचारणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तू किती रड किती काही कर तुला काही फरक पडणार नाही. तुला प्रभूचं पुनरुत्थान कळावं का येशूद्वारे मला लोक विचारतील. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. त्याच्या बोलण्याद्वारे राजाने विश्वास ठेवला का नाही ठेवला? येस ठेवला. स्वतःची नदी आहे म्हणजे इतकी चांगली नदी त्या ठिकाणी जी कधी आटत नाही. नाईल नदी, नील नदी ही कधी आटत नाही पण ती पण आटली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे सामर्थ्य आहे चर्च. काय आहे? सामर्थ्य. मग चर्च आमच्याकडे जर इश्यू असेल तर आमच्या शब्दाला व्हॅल्यू नसणार का? येस असणार. पण आमच्याकडे इश्यू आहे. जसा पाहिजे तसा नाहीये. म्हणून आम्हाला व्हॅल्यू नाही. येस. जर तुम्हाला वाटतं ना मला व्हॅल्यू मिळावं तर इश्यूला घ्या चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर तुमच्या बोलण्याला काय येईल? व्हॅल्यू. रिस्पेक्ट येईल. तुम्हाला लोक मोजतील. भले तुझं कामामध्ये पद छोटं असू दे पण येशू असेल ना तिथं पण तुला उचलून धरणार चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. योसेफ जेलमध्ये होता. कुठं होता? जेलमध्ये होता. चर्च जेलमध्ये पण थाट होता. कोणाचा? योसेफाचा. तिथं पण सर्व गोष्टींचा बॉस कोण? योसेफच होता. कम ऑन. कळतंय चर्च. कोण आहे सांगती? परमेश्वर आहे. असं लिहिलं आहे परमेश्वरच्या बरोबर होता. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्या बरोबर येशू असेल ना मग तुम्ही कशातही कुठेही असू द्या देवबाप तुम्हाला उचलून ठेवणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला कळलं पाहिजे पुनरुत्थानाचं सामर्थ्य. जर हे तुम्हाला कळलं तर प्रभू तुम्हाला ब्लेस कर. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दुष्काळापासून वाचायचंय तर प्रभूचं पुनरुत्थान पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज प्रभू ब्लेस करायला तयार आहे. प्रभू कार्य करायला तयार आहे. पण आम्हाला वचन समजत नाही. वचनाकडे आम्ही जास्त लक्ष देत नाही आणि आपल्या बळावर आपल्या ताकदीवर आपण जगत राहतो आणि जर होऊन मग कोणाकडे येतो? देवाकडे येतो. पहिले प्रभूकडे फिर म्हणजे तुझे दिवस प्रभू सुईचेने हलके करून टाकणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सत्य तुम्ही जाणाल आणि सत्य तुम्हाला बंधनमुक्त करणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च आज आम्हाला कळलं पाहिजे का फक्त येशू नाही उठला, येशू मध्ये माझा दुष्काळ पण निघून जाणार आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू मध्ये माझं संजीवन मला परत मिळेल आणि मी देवाचा गौरव पाहणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमान. होईल का चर्च? येस. योसेफाद्वारे कुठं रिवायवल आलं? मिस्रामध्ये. कुठं आलं? मिस्रामध्ये. आणि फक्त मिस्रच नाही बायबल वाचा असं लिहिलंय जिथं जिथं दुष्काळ पडला सर्व पृथ्वीवर भारी दुष्काळ होता सगळ्यांनी आपली संपत्ती आणली कोणाकडे ओतली? योसेफाकडे होती. योसेफाकडे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज आपली संपत्ती आपला विश्वास आहे आणि हा विश्वास येशूला देऊन पहा. येशू तुम्हाला ब्लेस करेल. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशूकडून तुम्हाला ब्लेसिंग्स पाहिजे ना तुमची संपत्ती काय? तुमचा विश्वास. आणि हा विश्वास येशूवर देऊन पहा. येस.
येशूचा अनुभव घेऊन पहा. मग तुम्हाला कळल की तुमच्या जीवनामध्ये खरं रिवायवल प्रभू आणल आणि आपला गौरव करून घे. Yes. जो कोणता दुष्काळ पडलाय, प्रेमाचा असू द्या, वैभवाचा असू द्या, उन्नतीचा असू द्या, प्रभूचा अनुभव घेऊन पहा. देव तुमच्या जीवनाला संजीवन करून टाका. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोण करणार? परमेश्वर करणार. प्रभू करणार. हा विजय फक्त त्याचा आहे का? नाही. त्याच्यात हा विजय प्रभूने आम्हाला दिला. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण चर्च लढाईच या प्रकारे होती. ही लढाई त्या प्रकारे या होती. प्रकारे आहे की आमच्यातर्फे कोण लढतोय येशू लढतोय. आणि दुष्टातर्फे सैतान. कोण? सैतान. आपण जुन्या करारातून वाचू काही लढाई कशी आहे. आपण दुसरं हे करू. डेव्हिड. ओके, पहिले शमूएल काढू 17 अध्याय 8 आणि 9 वचन वाचू. आपण म्हणतो येशूमध्ये आम्हाला विजय. कोणाला विजयी आहे? आम्हाला विजय आहे. सिस्टर्स ब्रदर्स इकडे बोला. येशूमध्ये कोणाला विजयी आहे? आम्हाला. येशू जिंकला. कोण जिंकला? येशू. मग हा आनंद फक्त येशूचा नाहीये, हा आपला आहे. कसा आहे? आपला आनंद. कारण पहा, सैतानाने चॅलेंजच असं केलं होतं. कुणी? सैतानानं. सगळे बोला. कुणी? सैतानानं. सैतानाने चॅलेंजच असं केलं होतं चर्च का सगळे नाही लढणार, तुमच्यापैकी एक आणि आमच्यापैकी एक. एक. आणि हे दर्शक स्वरूपी जुन्या करारात. पुढं जुन्या करारात. हा वाचूया आपण या ठिकाणी. रीड करा तुम्ही. 1 सॅम्युएल 17 अध्याय 8 आणि 9 वचन. 8 वचन. तेव्हा तो उभा राहून इस्रायलाच्या सैन्यांना हाक मारून म्हणाला, तुम्ही लढाई रचायला का निघाला आहात? मी बलिष्ठी आहे व तुम्ही शौलाचे दास आहात की नाही? तुम्ही आपल्यातून एक माणूस निवडा आणि तो माझ्यापाशी उतरून येऊ. 9 वचन. माझ्याशी लढून त्याच्याने मला जीवे मारवले तर आम्ही तुमचे दास होऊ. हा परत सेम वाच. लक्ष द्या. 8. दोन गट आहेत. इस्रायल लोक. कोणते लोक? इस्रायल. सगळे बोला. कोणते लोक? इस्रायल. सगळे बोला. कोणते? इस्रायल. आणि हे कोणते लोक आहेत? बलिष्ठी लोक. सगळे बोला. कोणते लोक? बलिष्ठी लोक. बलिष्ठी लोक आहे. आता दोघात लढाई होणार आहे. कोणात? दोघांमध्ये. पण बायबल सांगतं लढाई होण्यापूर्वी गोल्यात आला. कोण आला? गोल्यात आला. आणि तो म्हणतो का सगळ्यांनी लढाई करायची नाही. आमच्यातर्फे एक येणार. आणि तुमच्यातर्फे एक येणार. एक. किती लोकांना समजलं? आपण क्रिकेट मॅच बघतो ना, आपण म्हणतो भारत जिंकलं. आपण खेळलो का जाऊन? नाही खेळलो. पण जे खेळतात ते कोणाचे प्रतिनिधी आहेत? आपले प्रतिनिधी. ते जिंकतात तर कोण जिंकलं? आपण जिंकतो. ते हारलं तर कोण हारलं? आपण हारतो. सेम तसं येतं. येस. तो म्हणतो का मी जिंकलो तर बलिष्ठी जिंकले आणि तू जिंकला तर यहुदी जिंकले. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे सैतान दावीद कोणाचा दर्शक आहे? येशूचा. येशूचा. आणि गोल्यात कोणाचा दर्शक आहे? सैतानाचा. हे पण दर्शक स्वरूपीचे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता पहा, लढाईचं आमंत्रण दिलं तुमच्यातर्फे एक आणि आमच्यातर्फे एक. आता कुणी हे आमंत्रण स्वीकारायला तयार नाही. कुणी स्वीकारलं? दाविदाने सगळं स्वीकारलं. कुणी स्वीकारलं? दाविदाने स्वीकारलं. लोकांनी नाकारलं. ते म्हणल्यावर हे करू शकत नाही. शत्रूंनी पण काय केलं? नाकारलं. नाकारलं. पण दाविदाने चॅलेंज सेकलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढची स्टोरी आम्हाला माहित आहे. एका दगडाच्या गोट्याने दाविदाने काय केलं? गोल्यातला गोल्याताला मारलं. मारलं आणि तो जागच्या जागी पडला. दावीद पळत गेला. त्याची तलवार घेतली. उपसली आणि त्याच शिर काय केलं? तोडलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आत्मिक वर का खूप सुंदर आहे. त्यांच्यातर्फे एक जण, यांच्यातर्फे एक जण. कोण जिंकलं? दावीद जिंकला. सगळे बोला. कोण जिंकलं? दावीद आणि नियम जिंकला. काय होता? तुमचा जिंकला तर तुम्ही जिंकले आणि आमचा जिंकला तर आम्ही जिंकलो. कोण जिंकला? चर्च. दावीद जिंकला. कुणी जल्लोष केला? इस्रायलने. सगळे बोला. कुणी? इस्रायलने. कारण त्यांना माहिती का फक्त तू जिंकत नाही, तुझ्यात आम्हाला विजय. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बाबा सांगतं का मग या लोकांनी आपल्या तलवारी घेतल्या आणि त्यांच्या लोकांना जाऊन कापायला काय केली? सुरुवात केली. का? कारण त्यांना माहिती याच्यामध्ये आम्हाला काय मिळाला? विजय मिळाला. मिळाला. येस. आता सेम आम्हासाठी कोण लढला? येशू लढला. मग हा लढाई एकट्याची आहे का? नाही. कोणाची आहे? आपली. आमच्या वतीने कोण? येशू लढला. सगळे बोला. आमच्या वतीने कोण? येशू लढला. येशू हरला का जिंकला? जिंकला. मग कोणाला विजय मिळाला? आपल्याला विजय मग मिळाला. चल, हरलेलं जीवन जगायचं का विजय? विजयाचं जीवन जगायचं. पण जगतोय का? येस. कमॉन. प्रश्न कळला. आमच्या प्रभूने काय मिळवला? विजय मिळवला. मग कुणी विजय जीवन जगलं पाहिजे. आपण. हे लोक पळाले आणि त्याच्या लोकांना काय करू लागले? मारू लागले. पण थोड्याच वेळ. किती वेळ? थोड्याच वेळ. त्यांना मारायचं सोडून त्यांच्या छावणीत संपत्ती लुटत बसले. येस. काय लुटत बसले? संपत्ती लुटत बसले. हे खूप सुंदर आहे बरं का आत्मिकरित्या. यांचे लोक पळत गेले. यांच्या लोकांना काय करतात? मारतात. आता प्रभूची इच्छा का हाय काय करू नको, सगळे संपव. काय कर? सगळे संपून टाक. सगळे संपत नाही बसले. काय लुटत बसले? संपत्ती लुटत बसले. म्हणजे भविष्यात पुन्हा ताकदवार व्हान परत या लढाईसाठी. येस. आम्ही काय घेत बसतो? संपत्ती घेत बसतो. आपलं पण तसंच आहे. इशूत काय घेत बसतो? फक्त संपत्ती. घर घे, गाडी घे, संपत्ती घे. सैतानाला पूर्णपणे मारत नाही. मग येतो काहीतरी भयानक स्वरूप घेऊन तो. येस.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर येशूने विजय दिला ना चर्च, हायगाय करू नका, सैतानाला तुडवत राहा आणि देवाचा गौरव होऊ दे. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमचं कसं आहे माहितीये का, जेवढा सैतान त्रास देईल ना तेवढं त्याला त्रास द्यायचा, बस त्याच्या पलीकडे आपण हात नाही लावत. आजार दिले का मग फक्त आजार तुडवायचं, बस त्याच्या पलीकडे काय नाही. कर्ज आणलं का मग फक्त कर्जाच्या टायमाला प्रार्थना, त्याच्या पलीकडं नाही. घरामध्ये अशांती आली का फक्त तेवढीच प्रार्थना, बाकी वेळेस आम्ही त्याला हात नाही होते. तू एन्जॉय कर, ताकदवर हो, परत ये, मी आहेच तुला लढायसाठी. येस. किती लोकांना कळतं. सगळं सोडलं आणि काय लुटत बसले, संपत्ती लुटत बसले. थोडे आशीर्वाद आले का आपलं चर्च सुटलं, प्रार्थना सुटली. बंद. मग चर्च कोण पॉवरफुल होणार, गोल्ल्यात परत तू पॉवरफुल भेटणार होणार. 4 महिन्याला. सिस्टर फोन लावतात, फोन टेन्शन न घेऊ, 6 महिन्या परत भेटणार आपल्याला. काय सांगू, इतका बिझी होतं, काय सांगू तुला, जागा बी नाही बोलायला. आम्हाला पण असं दाखवायला लागतं का काय झालंच नव्हतं, ये बाबा काय कर, ये. का आम्हाला माहिती तुझं ना करते पडणार. ब्लेस झाल्यानंतर तू तोंडने दाखवलं, तू देवाचा गौरव केला नाही, तुला प्रार्थनेला वेळ. अरे येशू नाही तर जास्त दिवस चालणार नाहीस तू, येशू नाही तर जास्त दिवस तू चालणार नाही. 100% सैतान तुला तोडवणार. येशूमध्ये तुम्ही सुरक्षित आहेत चर्च, येशूमध्ये उन्नती आहे, येशूमध्ये बरकत आहे. पण आमचं कसं आहे, थोडं घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आनंद करत बस. येस. सैतान पॉवरफुल होऊन येतो आणि मग असा मारतो की जीवनाचा नाश करून टाकतो. पण नाश पूर्ण होण्यापूर्वी उधळ्याप्रमाणे परत येशूकडे यायचे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. उधळ्या नाश होण्यापूर्वी कोणाकडे आला, बापाकडे परत आला. सगळे उधळे परत येत नाही. आम्हाला वाटतं मी पण कोण, उदयाच आहे. सगळे उधळे नाही होत का परत यायला. सैतान परत येऊ देत नाही. एवढं सोपं पण नाही येशूकडे परत येणं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू एकदा कळला ना, स्वतःला परीक्षेत टाकू नका आणि देवापासून दूर जाऊ नका. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असा प्रभू कुठं भेटल का, आपली लढाई कोण लढला, येशू लढला. आपली शिक्षा कोणी घेतली, येशूने घेतली. आपलं सहन करणं कोणी घेतलं, येशूने आणि घेतलं. आम्हाला फक्त अधिकार विजयाचा दिला चर्च. येस. मग तोही उपयोगात आणत नाही तर मग कशा प्रकारे आम्ही ब्लेस होणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लक्षात घ्या, ही लढाई जी होती ना गोल्यात आणि कोण, दावीद दावीद, ही लढाई दर्शक आहे. काय आहे, दर्शक आहे. तो जिंकला तर इस्रायल जिंकलं आणि हा जिंकला तर फलिस्ती जिंकले. पण आम्हासाठी येशू जिंकला. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कसं जीवन जगायचं विजयाचं आणि जीवन. कोणाला तुडवायचं, सैतानाला तुडवायचं. मग तुडवायचं कसं, तर देवाची आज्ञा पाळायची. येस. काय पाळायची, देवाची आज्ञा जसं तुम्ही पाळायची. आज्ञा पाळता तुम्ही सैतानाला काय करता, तुडवता. आणि तुम्ही देवाचा गौरव करता. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जसं आज बहुसंख्येने आले, पुढच्याही संडेला या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही तर आज सैतान कुठं, पायाखाली. सगळे बोला कुठं, पायाखाली. तो म्हणतो उद्या तुला घेतो पाया. काय येस. थेट ख्रिसमस पर्यंत, कधी ख्रिसमस पर्यंत. ख्रिसमस पर्यंत पाहायला. 25 ला परत पोझिशन चेंज, म्हणजे मे बी तर डिसेंबरचा महिना सैतान कुठं असतो आपल्या, पायाखाली. 25 गेला, डिसेंबर गेला का परत उलट पोझिशन, परत आपण त्याच्या पायाखाली आणि तो आपल्यावरती. मग परत 40 दिवसामध्ये आपण वरती. आणि तो? पायाखाली. कायमस्वरूपी वरती राहायचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कसं, कायम स्वरूपी. आपण सीझनल आहे. कसं आहे, सीझन वाईज. सीझनल आहे. सीझनल राहू नका, प्रभूने सदैव विजय दिलाय आम्हाला. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जो वचनात राहील तो नेहमी मस्तक बनून राहणार. येस. समस्या येतील पण देव आपला गौरव करून घेईल. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. विजय फक्त येशूचा नाही, येशू मध्ये तुम्हाला आणि मला विजय येस. भेटेल. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, किती लोकांना समजतं कोणाचं कार्य आहे, देवाचं. ख्रिस्तामधून आम्हाला विजय भेटला. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. म्हणून फक्त येशूने उठला, येशूमध्ये आमचं जीवन नवीनतेने उठलं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजलं चर्च. ओके, अजून याच्यात दुसरी स्टोरी मी कन्क्लूड करतो. गोल्यातलं साईडला घेऊन जा. दावीद ठेव बघ. दावीद आणि शाऊल, दावीद आणि शाऊल. हे पण एक दर्शक रूपी गोष्ट आहे. कोणती, दर्शक रूपी. चर्च. दावीद आणि गोल्यातला मारलं का नाही मारलं, येस. मारलं. मारलं. शाऊलने त्याला टार्गेट दिलं 100 लोकांना मारायचं. किती लोकांना, 100 लोकांना मारलं का नाही मारायचं. मारलं? येस. मारलं. आणि लोक स्तुती करू लागले. शाऊलानी 1000 1000 मारले आणि दाविदानी 10,000 मारले. सगळे लोक कोणाच्या बाजूने, दाविदाच्या बाजूने. सगळे बोला, सगळे लोक कोणाच्या बाजूने. दाविदाच्या बाजूने. पण ज्यावेळेस शाऊल त्याच्या विरोधात उभा राहिला, शाऊल त्याच्या विरोधात उभा राहिला. एकही व्यक्ती दाविदाच्या बाजूने उभा राहिला नाही. येस. हे खूप सुंदर आहे. सगळे स्तुती करत होते. कोणाची, दाविदाची स्तुती. येशू पण वलंडन सणाच्या वेळेस आला, सगळे जावळ्या घेऊन कोणासमोर येशू समोर. होते का नव्हते. येस. होते. पण बायबल सांगतं ज्या दिवशी त्याला पकडण्यात आलं,
म्हणले बरब्बाला सोडा आणि येशूला. टांगा. अरे तुम्ही तर स्तुती केली कोणाची? येशूची स्तुती सेम केली. स्तुती कोणाची होत होती? दाविदाची स्तुती होत होती. पण जसं शाऊल त्याला मारू लागला, लोक शाऊलला दाविदाचा साथ देत नव्हते. कोणाच्या बाजूने उभे राहिले? शाऊलाच्या बाजूने. आणि आपला प्राण वाचवत वाचवत हा गुफेमध्ये जंगलामध्ये पळत होता. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक समय तो त्या अंधारातून गेला, पण कायमस्वरूपी जंगलात राहिला का? नाही राहिला. एक समय असा आला का शाऊलाची योजना उलटी पडली आणि त्यांनी आपलाच प्राण काय केला? चर्च घेऊन टाकला. आणि मग पुन्हा प्रभूने कोणाला उभारलं? दाविदाला उभारलं. सगळं बोला, कोणाला उभारलं? दाविदाला उभारलं. शाऊलने प्लॅन केला कोणाला मारायचा? दाविदाला मारण्याचा. पण दावीद मेला का शाऊल मेला? शाऊलच मेला. कमॉन, किती लोकांना समजतं? आता आत्मिकरित्या येशूला मारायचा प्लॅन केला कोणी? सैतानानं. कुणी? सैतानानं. आणि त्याला वाटलं का मी येशूला काय करतोय? मारतोय. पण नंतर त्याला कळलं का येशू नाही मेला, माझीच योजनेने मी मरून गेलो. येस. हालेलुया. किती लोकांना समजतं? शाऊलाने प्लॅन केला कोणाला मारायचा? दाविदाला मारायचा. दावीद मेला का शाऊल मेला? शाऊल मेला. सेम सैतानाला वाटलं का मी येशूला पकडतोय, मी यहूदाला फसवतोय, मी याला संपवतो. पण नंतर त्याला कळलं का तो नाही संपला, माझी योजना संपून गेली. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जसा कायमस्वरूपी कोण राजा बनला? दावीद राजा बनला. सगळं बोला, कोण राजा बनला? दावीद राजा बनला. बायबल सांगतं का प्रभू म्हणला यहूदाचं गोत्र जे दाविदाचं आहे तुझ्या घराण्याला कायमस्वरूपी राजा बनव. येस. सेम आता आम्हासाठी कोण आहे कायमस्वरूपी राजा? येशू आहे. किती लोकांना कळलं? चर्च कमॉन, कळतं चर्च. त्यांना कायमस्वरूपी राजा मिळाला. कसा? कायमस्वरूपी आम्हाला राजा. पण कायमस्वरूपी राजा कोण आहे? येशू मिळाला. येशू आम्हाला कायमस्वरूपी राजा आहे. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च हा विजय प्रभूने आम्हाला दिला. रिजेक्शन येणार, पण नेहमी रिजेक्ट केले जाणार नाही. पुनरुत्थानाच्या सामर्थ्याद्वारे देव बाप आम्हाला ब्लेस करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतं चर्च? पहा, येशूला नाकारलं. येशूला काय केलं? नाकारलं. लोक म्हणले बरब्बाला सोडा आणि येशूला टांगा. सेम. जुन्या करारामध्ये जर दशक स्वरूपी आपण पाहिलं तर शमूएल बद्दल झालं. कोणाबद्दल? शमूएल. तो म्हणतो का जास्त रडला देवाकडे. देव म्हणला का ते तुला नाकारत नाही, कोणाला नाकारतात? मला नाकारतायत. सेम रिजेक्शन तुमच्या लाईफ मध्ये येईल, पण देव तुम्हाला सोडणार नाही. तुम्हाला कळलं पाहिजे का प्रभूचं प्रेम मजवर आहे. आणि प्रभू जर आपला प्राण देऊ शकतो, प्रभू मृत्यूवर विजय देऊ शकतो, तोच परमेश्वर मला माझ्या व्यक्तिगत जीवनामध्ये 100% विजय देऊ शकतो. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना कळतं? कोणातून विजयी आहे? येशू मधून विजयी आहे. किती लोकांना कळलं दर्शक स्वरूपी गोष्टी? जुन्या करारात जर एवढ्या गोष्टी झाल्या तर नवीन करारात होणार नाही का? येस. होणार. ज्याच्या गौरवासाठी झाल्या. कोणाच्या? ज्याच्या. येशूच्या. कोणाच्या? येशूच्या. मग जर येशू प्रत्यक्षात त्या गोष्टी करतोय तर चर्च आम्ही किती मोठा आनंद केला पाहिजे. येस. कोणाच्या गौरवासाठी? देवाच्या गौरवासाठी. म्हणून निराश होऊ नका, खऱ्या आत्म्याने आनंद करा आणि प्रभूची महिमा होऊ द्या. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांपर्यंत हे वचन पोहोचलंय? हे पुनरुत्थान फक्त येशूचं आहे का? नाही. कोणा जन्म झाला? आपला नवीन जन्म आपला झाला. जन्म झालाय चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता एक लास्ट प्रगटीकरण मी घेईल. किती लोक तयार आहेत ऐकायसाठी? आहे चर्च? कमॉन, आहे का? चर्च मंडळीचा जन्म कसा झाला? कोणाचा? मंडळीचा. आपण कोण आहेत? मंडळी. हे चेंज कर, मंडळीचं घेऊन या. हा, योहान 11 काढू आणि रीड करणार आहोत आपण त्याचं 45 वचन. 45 वचन. यावरून जे यहुदी मरियेकडे आले होते, ज्यांनी त्याने जे केले ते पाहिले होते. ओके, आपण कोणाबद्दल वाचतो आता? लाजराबद्दल. कोणाबद्दल? लाजराबद्दल. सगळे बोला, कोणाबद्दल? लाजराबद्दल. चर्च खूप सुंदर प्रगटीकरण आहे. याच्यामध्ये पण पुनरुत्थान आहे. कोणाचं? परमेश्वराच्या महिमेच. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता बायबल सांगतं ही स्टोरी आपण वाचली योहान 11 मध्ये का लाजर आजारी होता. कसा होता? आजारी आणि होता. आजारी पडल्यानंतर तो मरण पावला. येशूला निरोप पाठवला आणि नंतर येशू 4 दिवसांनी आला. कुठं? गालिलात. कमॉन, ज्या ठिकाणी लाजर राहत होता त्या ठिकाणी 4 दिवसानंतर, किती दिवसानंतर? 4 दिवसानंतर. 4 दिवसानंतर दोघी बहिणी रडतात. त्यांना वाटलं का आमचा भाऊ आता कायमस्वरूपी गेला चर्च. पण बायबल सांगतं का तिथं प्रभूचं आगमन झालं. बहिणींना भेटला, मला कुठं घेऊन चला? कबरेकडे घेऊन बोला, चला. कुठे घेऊन चला? कबरेकडे घेऊन आणि तो चला. कबरेपर्यंत पोहोचला चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि त्या ठिकाणी आम्हाला माहित आहे का प्रभूने कन्व्हिन्स केलं का कबरेवरची काय करा? दोन बाजूला करा. दोन बाजू. कबरेवरची दोन बाजूला केली. सगळे बोला, कबरेवरची. दोन बाजूला केली. आणि आत कोण होता? लाजर होता. सगळे बोला, कोण होता? लाजर होता. आता बायबल सांगतं का आतमध्ये लाजर आहे. आणि मग प्रभूनी पहिले त्याच्याकडे आवाज नाही दिला, पहिले कुठे प्रार्थना केली? पित्याला. लास्ट टाइम आपण शिकलो का डायरेक्ट प्रार्थना झाली. तो पहिले पित्याकडे पाहिला. कोणाकडे? पित्याकडे पाहिला. पित्याकडे पाहून
तू नेहमी ऐकतोस, तू माझं नेहमी ऐकतोस. पहिले प्रभूकडे पाहिलं आणि तो मुद्दामून बोलला, कारण लोक ऐकतात. येस, कोण ऐकतात? लोक आणि ऐकतायत. त्याची इच्छा होती लोकांना कळावं का येशूचं पित्या नेहमी ऐकतो. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तेव्हा त्यांनी कबरेकडे पाहिलं आणि आवाज दिला, लाजर, बाहेर ये, लाजर. बाहेर ये. आणि लाजर काय झाला? चर्च बाहेर आला, सगळं बोला काय झालं? बाहेर आला. चर्च लाजर ज्यावेळेस बाहेर आला त्यांनी त्याच्या काय उघडल्या? पट्ट्या उघडल्या. पट्ट्या उघडल्या. आता खूप सुंदर आहे चर्च. आता रीड कर, सेम जे रीड केलं स्टार्टिंग पासून. 45 वचन. हा. यावरून जे यहुदी मरियेकडे आले होते, हा, कोणाकडे आले होते? मरियेकडे आले सगळं बोला, होते, यहुदी कोणाकडे आले? मरियेकडे. पुढे वाचू. ज्यांनी त्याने जे केले ते पाहिले होते, हा. त्यांच्यापैकी पुष्कळांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. कोणावर? येशू म्हणजे त्यांनी पाहिलं का येशूनी कसं लाजर जो मेला होता कुठं काढलं, बाहेर काढलं. आणि मग येशूकडे बघून नाही, कोणाकडे बघून? लाजराकडे पाहून म्हणजे आता लाजराद्वारे लोक येशूवर काय ठेवू लागले? विश्वास ठेवू लागले. कमॉन, किती येस, लोक? हालेलुया. कोणाकडे बघून? लाजराकडे पाहून, येशूकडे बघून लोक येत नव्हते. कोणाकडे बघून? लाजराकडे पाहून. म्हणजे त्याच्यात पुनरुत्थानाचं सामर्थ्य असल्यामुळं तो लोकांना आकर्षित करत होता. Yes, आणि amen. त्याच्याकडे बघून लोक येशूवर विश्वास ठेवत होते. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. रेफरन्स आहे बायबल मध्ये, आपण रीड करू. योहान 12:9 पासून. 9 वचन. मग तो तेथे आहे हा. हे यहुद्यातील साधारण लोकांना कळले. हा, लोकांना कळलं कोण तेथे आहे. येशू आहे. हा, पुढं. तेव्हा केवळ येशू करिता नाही, काय शब्द वापरला? केवळ येशू करिता नाही, समज सगळे बोला, काय शब्द वापरला? केवळ येशू करिता आता नाही. येशूला पाहिला फक्त गर्दी येत नाही. कोणाला पाहिला? लाजराला पाहिला, सगळे बोला, कोणाला पाहिला? लाजराला पाहिला. आणि कोणतं सामर्थ्य आहे? पुनरुत्थानाचं सामर्थ्य. चर्च इतके दिवस कोणी लाजरला पाहत होतं का? नव्हतं पाहत. पुनरुत्थानाचं सामर्थ्य आलं आणि लोक त्याला पाहायला आले. येस, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे वाचूया. तर ज्याला त्याने मेलेल्या मधून उठवले होते हा. त्या लाजरालाही आपण पाहावे म्हणून ते आले. कोणाला? लाजराला पाहिला. कमॉन, येशूला पाहायला आले का लाजराला? लाजराला पाहिला. सगळे बोला, कोणाला? लाजराला पाहिला. मग असं काय लाजरामध्ये? पुनरुत्थानाचं सामर्थ्य. कमॉन, कळतं चर्च. पुढे वाचूया. तेव्हा मुख्य याजकांनी लाजरालाही जिवे मारण्याविषयी मसलत केली. हा, कोणाला मारायचं म्हणले आता? लाजराला मारायचं. पहिले टार्गेट कोण होता? येशू होता. सगळे बोला, कोण होता? येशू आता होता. त्यांचं टार्गेट कोण आहे? लाजर झाला. असं लिहिलंय का आता लाजराला त्यांना काय करायचंय? मारायचंय. का मारायचंय? वाचूया पुढं. 11 वचन. कारण त्याच्यामुळे यहुद्यातील पुष्कळ लोक तिकडे जात होते, कोणाकडं? लाजराकडे जात होते. येशूकडे. कोणाकडं? येशूकडे. त्याच्यामुळं पुष्कळ लोक येशूकडे वळाले चर्च. येस, त्याला पाहिल्यामुळं. कोणामुळं? लाजराला पाहिल्यामुळं. येशूला मारायचा प्लॅन होता, पण याची पॉप्युलरिटी एवढी वाढली, याच्यामुळे एवढे लोक येशूवर काय ठेवू लागले? विश्वास ठेवू लागले. त्यांना वाटलं याला काय करायचं? मारायचं. पण त्याला मारू शकले का? नाही. उलट त्याचे लोक अजून कोणाजवळ आले? येशू जवळ. कोणतं सामर्थ्य आहे? पुनरुत्थानाचं मग सामर्थ्य. जर लाजराद्वारे एवढे लोक येशूकडे येऊ शकतात, तर जिवंत येशूद्वारे किती लोक त्याच्याकडे येतील? येस, आमेन. कमॉन, येणार का नाही येणार? येस, येणार. मग बिलीव्ह करा. ज्यास तुम्हाला असं वाटतं ना प्रार्थनेला येत नाही, हा चर्चला येत नाही, म्हणा का जर लाजराकडे बघून लोक विश्वास बदलतात, विचार बदलतात, तर येशूद्वारे पण लोक आपला विचार बदलतील. येस, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, यहुदी लोकांनी कोणाकडे पाहिलं लाजराकडे पाहिलं आणि विश्वास ठेवला? कोणावर? येशूवर विश्वास ठेवला. आम्हाला जे वाटतं ना प्रार्थनेला येत नाही, देवापासून पळतात, म्हणायचं नाही, ही नकारात्मकता मी घेत नाही. प्रभूचं पुनरुत्थानाचं सामर्थ्य आमच्याकडं आहे आणि त्याद्वारे जे विश्वास ठेवत नाही ते विश्वास ठेवतील, जे अनुभव घेत नाही ते देवाचा अनुभव घेतील. घेतील. चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळलं? हे सगळं सामर्थ्य आहे कसलं? पुनरुत्थानाचं सामर्थ्य. आणि अजून एक आता विषय निघाला म्हणून तुम्हाला एक्सप्लेन करतो या ठिकाणी. येशूला एक दाखला येशूने सांगितला का बाबा मेलेला धनवान आणि लाजर. मेलेला धनवान आणि लाजर. आणि धनवान म्हणतो का मेलेल्यापैकी एक व्यक्ती पाठव, मेलेल्यापैकी एक व्यक्ती पाठव. आणि तो म्हणला का शक्य तसं करता येत नाही. पण मेलेला एक व्यक्ती आला. कोण? लाजर. कोण आला? लाजर आला. दाखल्यामध्ये काय सांगितलं का मेलेला एक व्यक्ती काय करायचा? पाठवायचा. म्हणजे लोक काय ठेवतील? विश्वास ठेवतील. मग मेलेल्यापैकी कोण आला? लाजर आला. आणि लाजराकडे बघून लोकांनी विश्वास ठेवला. कमॉन, कळलं चर्च. मेलेल्यापैकी एकाचं पुनरुत्थान झालं. आपण जे म्हणतो ना, अरे निराश होऊ नको, आमचा व्यक्तीचा आत्मा जिवंत आहे आणि शरीर काय होऊन जाईल? पुन्हा उठवलं जाईल. कोणत्या बेसवर म्हणतो? प्रभूने प्रॅक्टिकल करून दाखवलं. कोणाचं? लाजराबद्दल. कमॉन, किती लोकांना समजतंय? आपण म्हणतो अरे मेल्यानंतर कुणी पाहिलं तरी, लाजर नाही का पाहिला? काय म्हणतो आपण? कोणी पाहिलं? मेल्यानंतर कुणी पाहिलंय? अरे बाबा, एवढं डेमॉन्स्ट्रेशन दिलं 4 दिवसाचं,
किती? 4 दिवसाचं. मग याचं पुनरुत्थान झालं का नाही झालं? हे झालं. हा जीवन झाला का नाही झाला? झाला. मग चर्च देव म्हणतो विश्वास तू ठेव. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असं म्हणू नको कुणी पाहिलं तरी, तुझ्या बाहेरून तरी लिहिलंय ते पहा आणि विश्वास ठेव का देव मेलेला जीवन करणारा परमेश्वर येस आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोण करू शकतो? परमेश्वर. चर्च अविश्वासासारखं बोलू नका, प्रभूची परिभाषा बोलवा का देव मेलेला जीवन करू शकतो Yes, आणि amen. प्रभूमध्ये खरोखर पुनरुत्थान आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजलं चर्च? आपण मंडळीबद्दल बघणार आहोत का या पुनरुत्थानात कोणाचा जन्म झाला? मंडळीचा. कोणाचा जन्म झाला? मंडळीचा. मंडळीचा. आता आपण योसेफ शिकलो, आता योसेफच्या पण पुढे जाऊ, आदमाकडे. पुढं आदमाकडे. आदमाकडे. हा तू प्लीज जा. मंडळीचा जन्म कधी झाला? कोणाचा? मंडळीचा. चर्च याला पण खूप सुंदरसं प्रभूने प्रगटीकरण दिलंय. आपण म्हणतो प्रभू येशू आम्हासाठी मरण पावला आणि किती दिवस? 3 दिवस. 3 दिवस तो कुठं होता? कबरेमध्ये 3 दिवस प्रभू झोपला. 3 दिवस झोपला. आणि तिसऱ्या दिवशी प्रभूचं काय झालं? पुनरुत्थान झालं. तर या ठिकाणी फक्त प्रभूचं पुनरुत्थान होत नाही, मंडळीचा पण जन्म होतो. कोणाचा? मंडळीचा. सगळे बोला कोणाचा? मंडळीचा. कशा प्रकारे? जर तुम्ही जुना करारा वाचला तर आपण आदम बद्दल शिकतोय. कोणाबद्दल? आदम बद्दल. आणि आदम दर्शक आहे येशूच. कोणाचं? येशूचं. प्लीज इकडे. आदम काय आहे? दर्शक. हा पहिले ते वाचू म्हणजे तुम्हाला पटपट समजल आणि मग पुढे जाऊया आपण. या ठिकाणी रीड करू आपण रोमकरास पत्र 5वा अध्याय 14 वचन. तथापि आदमापासून मोशेपर्यंत ज्यांनी आदमाच्या उल्लंघनाच्या प्रकाराप्रमाणे पाप केले नाही त्यांच्यावरही मरणाने राज्य केले. आदाम तर जो येणार होता त्याचे रूपक आहे. आदम कोण आहे? येशूचं रूपक आहे. सगळे बोला प्लीज, सगळे बोला. आदम कोण आहे? येशूचं रूपक आहे. असं लिहिले पवित्र शास्त्रात का आदम जो आहे तो येशूचा रूपक आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ठीक आहे इथपर्यंत. आता स्टोरी तुम्हाला माहिती आहे. चर्च सुरुवातीला आदम बनवला. कोण बनवला? आदम. सर्व पशु बनवले, पण त्याच्या योग्यतेचा मदतगार त्याला मिळाला नाही. लिहिले पवित्र शास्त्रात. का मग सगळे बोला. कोण Yes. बनवला? आदम. प्राणी पक्षी सगळे बनले, पण प्रभू म्हणला सगळ्यांना जोड्या आहेत. सगळ्या जोड्या आहेत. जोडी कोणाला नव्हती? आदमाला पण नव्हती. आदमाला काय केलं प्रभूनी? झोपवलं. आदम झोपला. चर्च कमन आदम. झोपला. आणि तो झोपी असताना कसा? झोपी असताना. सगळे बोला कसा? झोपी असताना काय काढलं? त्याची फासोळी काढली. आणि कोण बनवली? मंडळी बनवली. हवा बनवली. चर्च प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वन एट द सेम. हवा मंडळीकडे जाणार आहे आपण. आदमातून कोण काढली? हवा काढली. फासळी काढून हवा बनवली. प्रेज द लॉर्ड. 3 दिवस सॉरी आदम झोपी झोपी गेला. गेला. आणि झोपी असताना कोण निघाली? हवा निघाली. कळतंय? येशू पण काय झाला? 3 दिवस झोपला. आणि झोपत असताना कोणाचा जन्म झाला? मंडळीचा जन्म झाला. सगळे बोला कोणाचा? मंडळीचा जन्म. आणि पेंटिकॉस्टच्या दिवसात त्या मंडळीत प्रभूने आत्मा टाकला. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही कळलं अजून? आदम आणि कोण आली बाहेर? हवा बाहेर आली. सेम येशू. झोपला. आणि कोण बाहेर आली? मंडळी बाहेर आली. आणि पेंटिकॉस्टच्या दिवसात त्याच्यात काय टाकला? आत्मा आणि मग टाकला. जो प्रभूचा प्रचार सुरू झाला आणि मंडळी सफळ झाली, मंडळी बहुगुणित झाली, मंडळी वाढत गेली. येस हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. कमान मंडळी थांबली का? नाही. सक्सेस वाढत गेलं. जेलमध्ये टाकलं, बाहेर आले, लोकांनी मारलं तरी जगले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सक्सेस त्यांना मिळालं. आणि असं लिहिलं रोज मंडळीत भर पडत गेली. प्रेषणाच्या कृत्यात काय लिहिलं? रोज मंडळीत भर पडत गेली. रोज वाढत गेले आणि दिवसेंदिवस प्रभूचे शिष्य पूर्ण जगामध्ये पसरले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता खूप सुंदर आहे चर्च. आत्मिकता आम्हाला शिकायचं. थोडंसं पुढे या, पुढे या. आदमातून कोण आली? हवा आली. हवा आली म्हणजे त्याची पत्नी, त्याची पत्नी. किंवा त्याची मंडळी. देवाने त्यांना काय आशीर्वाद दिले? बायबल सांगते त्यांना बनवलं. प्रभू म्हटला तुम्ही दोघं काय होताल? एक होता. एक देह. काय होईल? एक देह. रीड करू. खूप गरजेचं आज आहे मंडळीसाठी. उत्पत्ती 2:21 वचन वाचू पहिले. थोडंसं अजून प्रगटीकरण ते पण घेऊ आपण. हा 21 वचन. आणि यहोवा देवाने आदामाला गाढ झोप लावली आणि तो झोपी गेला. तेव्हा त्याने त्याच्या फासोळ्यांपैकी एक फासोळी घेतली. हा आता पहा, आदमातून जे त्याला मदतगार पाहिजे होती, बाहेरची प्रभूने घेतली का? नाही. सगळे बोला बाहेरून आणली का कोणी? नाही आणली. बाहेरून कोणी आणलं? त्याच्यातूनच घेऊन त्यासाठी निर्मिती केली. येस. कमा सगळे बोला कोणातून? त्याच्यातूनच त्याच्यातूनच घेतलं आणि त्यासाठी काय केलं? बनवलं. आमच्यासाठी पण प्रभूने काय केलं? प्रभू येशूला मंडळी पाहिजे. कोण पाहिजे? मंडळी पाहिजे. तो म्हणतो मंडळी मी बाहेरून नाही आणणार. येस. माझं शरीर
माझं रक्त, माझं रक्त आणि माझाच आत्मा, त्या दोन्ही कोण जन्माला आले? मंडळी जन्माला आली. किती लोकांना समजतं? मोंदी गुरुवारच्या दिवशी जे आपण म्हणतो, प्रभू म्हणतो घ्या खा माझं शरीर, घ्या प्या माझं रक्त शरीर बी कोणाचं, येशूचं, रक्त बी कोणाचं, येशूचं, आणि पेंटिकॉस्टच्या दिवशी आत्मा बी कोणाचा. येशूचाच. म्हणजे मंडळी कोणातून बाहेर आली? येशूतून बाहेर आली. आलं समजतंय? आदमाला बाहेरचं नकोय, कसं पाहिजे? त्याच्याच मधलं मंडळी पण बाहेरून नको, कोणातून? येशूतूनच माझं पाहिजे. शरीर, माझं रक्त आणि माझाच आत्मा. इथपर्यंत कळालं सर्वांना? कळालं पुढं? आता पुढं काय आशीर्वाद आहेत रीड कर त्याच्यामध्ये 23-22 वचन. 22 वचन. आणि यहोवा देवाने जी फासोळी आदामातून काढून घेतली होती तिची स्त्री बनवली हा आणि तिला आदामाकडे आणले. पुढं 23 वचन. आणि आदम म्हणाला, आता ही मात्र माझ्या हाडाचे हाड व माझ्या मांसाचे मांस आहे, पुढं हिला पुरुषी म्हणावे, कारण तो माझ्या हाडाचे हाड आणि माझ्या मांसाचे मांस आहे. सेम प्रभूने आपल्या शरीरातूनच कोणाची निर्मिती केली? मंडळीची निर्मिती केली. पुढं वाचू. कारण ही पुरुषातून घेतलेली आहे. पुढं 24 वचन. यामुळे पुरुष आपल्या बापाला व आपल्या आईला सोडून देईल, हा पुरुष आपल्या बापाला व आईला सोडून देईल, आणि पती पत्नी कसे राहतील? एक राहतील, पुढं व आपल्या बायकोशी जडून राहील. कसं राहतील? बायकोशी जडून आदम राहील. आणि हवा कसे राहिले? जडून राहिले. आता प्रभूची इच्छा आहे, येशू वर आहे, येशू वर आहे, आणि वधू कोण आहे? आपण आहोत. मंडळी आपण आहोत. या दोघांनी पण कसं राहायचं? एक राहायचं, सगळं कसं एक राहायचं? राहायचं, आदम आणि हवा कसे राहायचे? एक राहायचे, मग आता येशू आणि मंडळी कसं राहायचं? एक राहायचं. म्हणून म्हणलं आता डायरेक्ट ख्रिसमसलाच येऊ नका. आदम आणि हवा एक होते, तो म्हणला तुम्ही एक देह होणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशू आणि मंडळी पण कशी झाली पाहिजे? एक. उठता बसता फक्त प्रार्थना, उठता बसता फक्त प्रभूचं राज्य, उठता बसता फक्त प्रभूची सेवा. लोक म्हणले पाहिजे अरे काय वेळ लागलं काय? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे कधी कधी लोक म्हणतात काय बाबा नवरा बायको दोघंच फिरत बसतात. हेच झालं पाहिजे. येशू आणि मंडळीच एक झाली पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय? जर दोघात प्रेम नाही वाढणार तर कोणावर प्रेम वाढणार? प्रेज द लॉर्ड. कम ऑन, किती लोकांना कळत? दोघात काय वाढलं पाहिजे? प्रेम वाढलं पाहिजे. नाही, लोकांना नाही आवडत. ते लांब थांब बाबा. कशाला लांब थांब? एक देह, कसं? एक देह, एक विचार, एक मन, एक आत्मा झालं पाहिजे. उठता बसता फक्त येशू. Yes. लोक घरचे म्हणले पाहिजे तुला येड लागलं का? मग समजून घ्या मी येशू एक मंडळी झालोय. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. लोक काय म्हणले पाहिजे? येशू नाईक मंडळी. असतं बाबा प्रेयर बीर चर्च बीर, पण तुमचं तर लय बाबा लयच जरा प्रमाणाच्या बाहेर आहे. समजून घ्या मी वाचनात आहे. मी कसं आहे? वचनात. कारण वाचनात सांगितलं एक देह म्हणजे मी आणि येशू एक झालोय आता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे काय लिहिलं? पुढे खूप सुंदर आहे. आणि ती दोघे एक देह होतील. ती दोघं एक देह होतील. प्रेज द लॉर्ड. चर्च पण एक गडबड झाली फक्त. हा आदम कोणाचा ऐकायचा? हवेच. हा आदम कोणाचा ऐकायचा? हवेच. आणि मग आदमाने गडबड केली. येस. म्हणून ह्या आदमात दक्षता घेतली प्रभू. तो म्हणला तू हवेचं नाही ऐकायचं, हवेने आदमाचं ऐकायचं. येस. किती लोकांना समजलं? ह्या आदमाने कोणाचं ऐकलं? हवेच ऐकलं. आणि चर्च मंडळी पाळून टाकली. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते म्हणतो आता ह्या हवेने तुझं नाही सांगायचं, तू कोणाचं ऐकायचं? येशूचं ऐकायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याचं ऐक, तो तुला नाशाकडे घेऊन जाणार नाही. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे आत्मिकरित्या आम्हाला आमच्या बुद्धीने चालायचं नाही. आमचा वर प्रभू येशू आहे, आमचा मस्तक प्रभू येशू आहे, आणि आम्हाला त्याच्या हिशोबाने आमचं जीवन चालवायचं. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हवा आपले निर्णय घेऊन चुकली आणि तिने त्याचे अनुभव घेतले. आजही हवा म्हणते का मीच माझ्या मनाने करणार. कोण? मंडळी. मंडळीच्या हिशोबाने नाही. देव मस्तक आहे, देव सांगल ते चर्च करणार. येस. हालेलुया. देव म्हणला कर करायचं, देव म्हणला उद्यापासून बंद तर बंद. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च मंडळींनी आता आपले निर्णय नाही, येशू मंडळीचे निर्णय घेणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आता आदमान हवाला आशीर्वाद दिले. काय दिले? आशीर्वाद. काढू या ठिकाणी आपण उत्पत्ती पहिला अध्याय 28 वचन. 28 वचन. आणि देवाने त्यांना आशीर्वाद दिला आणि देवाने त्यांना म्हटले तुम्ही सफळ व्हा. काय व्हा? सफळ व्हा. दोघांना आशीर्वाद आहे. काय व्हायचं? सफळ व्हायचं. पुढं व बहुतपट व्हा. काय व्हा? बहुतपट व्हा. इकडं व्हा. काय व्हा?
बहुतपट व्हा. चर्च आदम हवाचे लेकरं झाले की नाही झाले? येस. पुढं व पृथ्वी भरा. पृथ्वी भरा. इकडे असेल बहुतपट. कसं? बहुतपट. सफळ व्हा, बहुतपट व्हा. पुढं पृथ्वी भरा. पृथ्वी भरा. आणि पुढं आणि ती हस्तगत करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे आशीर्वाद आदम आणि हवेला मिळाले. हे दोघांनी मिळून सफळ व्हायचं, बहुतपट व्हायचं आणि पृथ्वी भरायची आणि हस्तगत करायचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे आत्मिकरित्या येशू आणि कोण मंडळी. यांनी सफळ व्हायचं. येस. कोणाच्या कामात? देवाच्या कामात. सगळे बोला कोणाच्या कामात? देवाच्या कामात. देवाच्या कामात तुम्ही वाढायचं. येस. आणि सांगितलं बहुतपट व्हा. काय व्हा? बहुतपट व्हा. म्हणजे चर्च आत्मिकरित्या वाढलं पाहिजे. येस. मंडळींनी लोकांना जन्म दिला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज मंडळी बहुतपट होत नाही कारण मंडळी जन्म येत देत नाही. नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो आदम आणि हवा तुम्हाला ब्लेसिंग्स आहे का तुम्ही सफळ व्हा आणि बहुतपट व्हा. आज आपण मंडळीला जन्म दिला पाहिजे. येस. आज आपल्याद्वारे एक तरी आत्मा प्रभूमध्ये आला पाहिजे. चर्च प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आशीर्वाद आहेत मंडळीला. कोणाला? मंडळीला. पण मंडळींनी पाहायला पाहिजे मी बहुतपट करतो का मी माझं एकटा एकटा चर्चला येतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काहींचं बहुतपट तो सोडा घरच्यांना पण नाही आणत. कोणाला? घरच्यांना. मग किती लोकांना कळत? नवीन आणायचे कोणते आणायचे? नवीन. नवीन आत्मे आणायचे. आपण नवीन सोडा कोणते आणत नाही. घरचे. तू तुझं ये मी माझं येत. अरे घरचे ताण पहिले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हटलं बहुतपट हो तुझंही वाढव आणि प्रभूचं राज्यही वाढव. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पृथ्वी काय कर हस्तगत कर. आणि मत्तेमध्ये सांगितलं जा आणि राष्ट्रांना पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावात काय द्या? बाप्तिस्मा द्या. पृथ्वी भरून टाका Yes. प्रभूच्या राज्याद्वारे. आणि जे काही अजूनही सैतानाने धरले कुणी सैतानानं. ते परत हस्तगत करायचे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येशूनी वधस्तंभावर विजय दिलाय पण अजूनही सैतान लोकांच्या जीवनात तावडी धरून बसलाय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही त्या लोकांना हस्तगत करा मोकळं करा आणि देवाच्या राज्यात त्यांना वाढवायचे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजलं? कमॉन कळतंय? सफळ व्हा, बहुतपट व्हा, पृथ्वी भरा. भरा आणि हस्तगत करा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फक्त पती पत्नीचे आशीर्वाद नाहीयेत हे येशू आणि मंडळीचे आशीर्वाद आहेत. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण आज मंडळीचा जन्म होतो. कोणाचा? मंडळीचा कारण जन्म आदम झोपी गेला आणि मंडळी बाहेर आली. बाहेर आली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि पेंटेकॉस्टच्या दिवशी आत्म्याने भरून देवाचं कार्य सुरू झालं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही कोणाची मंडळी आहेत? येशूची मंडळी. कसं राहायचं? पहिले एक राहायचं. एक आत्मा. नंतर काय करायचं? सफळ व्हायचं. काय व्हायचं? सफळ आणि व्हायचं. बहुतपट व्हायला सुरुवात करायची. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाचं कार्य वाढलं पाहिजे आणि प्रभूला खरा गौरव गेला पाहिजे. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभूने मंडळीला का जन्म दिला? कारण ते म्हणतो आदम तू एकटा नकोय तुला योग्य मदतगार पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याच्या हाडातून आणि त्याच्या मांसातून कोण बनवली? हवा बनवली. म्हणून त्याचं शरीर त्याचं रक्त आणि त्याच्या आत्म्याद्वारे आमचा काय झाला? चर्च जन्म झाला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नेहमी लक्षात घ्या का ख्रिस्तातली मंडळी काय? कोणाच्या गौरवासाठी? देवाच्या आणि गौरवासाठी. प्रभूचे पुनरुत्थानाचा विजय कोणासाठी? देवाच्या देवासाठी. गौरवासाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज प्रभूची इच्छा आहे का पुनरुत्थान आम्हाला कळलं पाहिजे. येस. का प्रभूचा विजय फक्त त्याचा नाही कोणाचा आहे? माझा पण. आणि त्याच्या विजयात मला विजय आहे. येस. आमेन. आणि दुसरी गोष्ट याच्यात कोणाचा विजय कोणाचा जन्म झाला? आपला. मंडळीचा. आणि आपण कोण आहोत? मंडळी आणि आहोत. मंडळी सफळ बहुतपट हस्तगत करणं आणि पृथ्वी भरणं. हे काम मंडळीत पूर्ण झालं Yes. पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजलं आजचं वचन? कळलं चर्च? आता आपण प्रे करू आणि प्रे पुनरुत्थानाच्या सामर्थ्यामध्ये. तिथं मिस्रामध्ये प्रभूने दुष्काळ घालवला. प्रभूने निनवेमध्ये काम केलं. प्रभूने योसेफाद्वारे काम केलं. प्रभूने योनाद्वारे काम केलं. आता प्रत्यक्षात कोण आहे? येशू. येशू. आता येशूद्वारे आपला देव गौरव करून Yes. घेईल. सर्व उभा राहूया आपण प्रेमध्ये जाऊया.